जॉग्रफी वाला पार्ट साधारणतः 4 पार्ट मध्ये मी जाईल. 4 पार्ट मध्ये कुठल्या 4 पार्ट मध्ये जाईल? त्याचा ए पार्ट असेल खूप बेसिक टॉपिक्स वरती, एकदा रिव्हिजन मोड वरती जाऊया. कुठले टॉपिक्स आहेत तर बेसिक टॉपिक्स कुठले आहेत? बेसिक ज्याच्यावरती तुम्हाला साधे प्रश्न विचारले जातात आणि जो डेटा इतर टॉपिक्स मध्ये तुम्हाला काम करतो कन्सेप्ट म्हणून. फॉर एक्झाम्पल तुम्ही टॉपिकचं नावही मगाशी बघितलं असेल, कोण असेल तर अक्षवृत्त व रेखावृत्त. मराठी कळतं सगळ्यांना? एनिवन की ज्याला मराठी कळत नाही हे कळतं? अक्षवृत्त रेखावृत्त कळतं? परिवलन? कारण लेक्चर झाल्यानंतर हळूच कोणीतरी म्हणतं ते मराठीत सांगितलं ते कळलं नाही किंवा काय वगैरे, त्याच्यामुळे मी आधीच विचारून घेतो. 2 तासानंतर म्हणू नका किंवा 2.5 तासानंतर म्हणू नका की ते मराठीत सांगितलं ते कळलं नाही म्हणून. बरोबर? मराठीत कळतं, सिंपल गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कोण असेल तर तुमचं परिवलन. बरोबर? परिभ्रमण, रोटेशन, रिव्होल्युशन. तिसरी गोष्ट कोण असेल तर तुमची सौरमाला, सोलार सिस्टीम. हे बेसिक टॉपिक्स आहेत. कधी ना कधीतरी 1-2 वर्षामध्ये तुम्हाला ह्याच्यावरती आयोग साधा सिंपल प्रश्न विचारतं किंवा हे जे काही टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स कुठे ना कुठेतरी तुम्हाला बेस कन्सेप्ट म्हणून कामाला यायला सुरुवात होतात. हा पार्ट ए असेल ज्याच्यामध्ये तुम्ही काय बघणार आहेत तर ज्याच्यामध्ये तुम्ही बेसिक टॉपिक्स बघणार आहेत. पार्ट बी मध्ये कुठे जाऊया तर पार्ट बी मध्ये मोस्टली वर्ल्ड जॉग्रफी वरती फोकस करूया. वर्ल्ड जॉग्रफी एक जर बघाल तर भूरूपशास्त्र कोण असेल तर भूरूपशास्त्र, त्याच्या नंतर वातावरण, क्लायमेटॉलॉजी, सागरशास्त्र, ओशनॉलॉजी, हे 3 पार्ट. यांच्यामध्ये तुम्हाला सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट कुठले असतील तर पहिले 2 भूरूपशास्त्र आणि कोण असेल तर तुमचं वातावरण वाला भाग. जिओमॉर्फॉलॉजी आणि क्लायमेटॉलॉजी वाला पार्ट सर्वात जास्त महत्वाचा असेल. भलेही अलीकडे ह्याच्यावरती आयोग फारसे प्रश्न विचारत नाही, पण आयोगाचा काही नेम नाही. आयोग काय आणि कधी कुठे विचारेल ट्रेंड वरती जाण्यापेक्षा आयोगाचा एरिया फाइंड आउट करा. मी पहिल्या दिवशी पण हे सांगेल तुम्हाला की तुम्हाला असं वाटत असेल की 2024 मध्ये महाराष्ट्र भारत फोकस झाला, 2025 मध्ये पण महाराष्ट्र भारत फोकस झाला, तर 2026 मध्ये पण महाराष्ट्र भारतच फोकस होईल असं काही कंपल्सरी नाही. बरोबर? बरेच दिवस झाला आयोगाने हा एरिया रिझर्व्ह ठेवलाय. कधीपासून तर साधारणतः 2020 पासून. 2013 ते 2019 हा जर पेपर तुम्ही जवळजवळ हे 6-7 पेपर प्रिलिम्सचे बघितले तर 15 पैकी तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स कशावरती असायचे तर ह्या 2च टॉपिक वरती असायचे. कधीपर्यंत? 2013. कारण 2013 का बरं? 2013 ला प्रिलिम्स चेंज झाली. नवीन पॅटर्न जो आत्ता पॅटर्न आहे तो कधी लागू झालाय तुम्हाला तर 2013 ला लागू झालाय. बरोबर? त्यावेळेस मात्र ह्या 2 टॉपिक वरती प्रचंड फोकस असायचं त्यांचं. 15 प्रश्नापैकी नाही म्हणलं ते 8-9 प्रश्न ह्या 2च टॉपिक वरती असायचे. बरोबर? पण 20 नंतर एरिया थोडासा चेंज झाला. सागरशास्त्र किंवा ओशनॉलॉजी कधीतरी प्रश्न, 2-3 वर्षातून एखादा प्रश्न, हार्डली आतापर्यंत तुम्ही काउंट कराल तर ह्याच्यावरती 3-1 प्रश्न विचारून झाले असतील 2013 ते 2025 पर्यंत भागापर्यंत. त्याच्यामुळं हा बेस तुम्हाला चांगला असणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला परत कुठं कामाला येईल तर तुमच्या इंडियन जॉग्रफीमध्ये कामाला येईल आणि सोबत कुठं कामाला येईल तर तुमच्या महाराष्ट्रवाल्या, कारण इथं कन्सेप्ट वाला पोर्शन जास्त आहे. ह्याच पार्टमध्ये त्यांनी फोकस 2020 नंतर जगाचा प्राकृतिक भूगोल इकडं आणलं. जर बघितलं तर जगाचा प्राकृतिक भूगोल, वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी कुठे आणलं तर वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी. तुम्ही 2020 नंतरचे पेपर काढून बघा. इव्हन 2020 चा पेपर जरी काढून बघितला तर तो तुम्हाला दिसायला सुरुवात होईल की जगातले पठार विचारायला सुरुवात झाले, जगातले पर्वत विचारायला सुरुवात झाली, जगातली मैदानं विचारायला सुरुवात झाली वगैरे वगैरे. इथं फोकस थोडासा जास्त याला. कधीपर्यंत? 2020, 21, 22, 23 पर्यंत. 23 चा पेपर आतापर्यंत जर बघितला तर 23 चा पेपर जॉग्रफीच्या दृष्टिकोनातून कन्सेप्च्युअल वाला पेपर होता. 2023 चा जर तुम्ही प्रिलिम्सचा पेपर बघितला तर 2023च्या प्रिलिम्सच्या पेपरमध्ये तुम्हाला इथंही प्रश्न विचारताना दिसेल. आणि ह्या पोर्शनमध्ये आहे कन्सेप्च्युअली वाल्या पार्टमध्ये गेलं. जनरली फारसे कन्सेप्ट विचारत नाहीत, पण असं सांगता येत नाही की आयोग कन्सेप्ट विचारतच नाही. असं कुठलंही लॉजिक तुम्ही क्रिएट करू नका तुमच्या मनाने की आयोग कन्सेप्ट विचारत नाही, आयोग नुसते फॅक्ट्स विचारतं, आयोग अमुक टॉपिकच फोकस करतं, असा काहीही ट्रेंड नाही. बरोबर? 2013 ते 19 भूरूपशास्त्र, वातावरण, त्याच्यानंतर हलकासं वेटेज इथे इंडियन जॉग्रफीला असायचं. महाराष्ट्राचा वाला पार्ट हार्डली विचारला तरी एखाद्या क्वेश्चनसाठी विचारायचा 2019 पर्यंत. 2020 पासून फोकस इथून इकडे शिफ्ट झालं.
इथे एक पार्ट सोबत इंडियन जॉग्रफी, 1-2 प्रश्न महाराष्ट्रावरती. पण आता जर तुम्ही चेंज बघितला तर ह्या पोर्शनवरती येऊया. हा पार्ट बी आहे. पार्ट बी मध्ये काय बघणार? भूरूपशास्त्र, वातावरण, सागरशास्त्राचा बेसिक पार्ट आणि त्याच्यानंतर कोण असेल तर वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी वाल्या पार्ट वरती. पार्ट सी मध्ये आलात तुम्ही तर पार्ट सी मध्ये तुम्हाला काय दिसेल तर भारताचा भूगोल दिसेल. पार्ट सी मध्ये काय दिसेल तर भारताचा भूगोल, इंडियन जॉग्रफी वाला पोर्शन दिसेल. इथं 6 टॉपिक्स. हे 6 टॉपिक्स तुमच्याकडे इतके स्ट्रॉंगली असावेत, बरोबर. हळूहळू मी ह्या 6 टॉपिक्सच्या नावांकडे पण जाईल. जवळजवळ 95% क्वेश्चन इंडियन जॉग्रफीवरचे कुठे आतापर्यंत विचारलेले. जर नंबरच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर नंबर्स काय सांगतात? 95% क्वेश्चन्स ह्या 6 टॉपिक मधून तुम्हाला विचारले जातील. राजकीय, भौगोलिक, नदी प्रणाली, हवामान, खनिज संपत्ती, लोकसंख्या, मानवी वसाहत वाला पोर्शन. तुम्ही घरी गेल्यानंतर हे जर 6 टॉपिक्स काढून बघितले, फक्त प्रिलिम्सचा पेपर जर अनालिसिस केलं, तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्स अनालिसिस केली तर ह्या 6 टॉपिक्स मध्येच तुम्हाला 95% क्वेश्चन्स तुम्हाला आतापर्यंत आलेले दिसतील. आणि मग अलीकडच्या काळात 2020 नंतर 20, 21, 22 हळूहळू कुणाचं वेटेज वाढवत नेलं यांनी? महाराष्ट्र भूगोल. कुणाचं वेटेज वाढवत नेलं यांनी? तर महाराष्ट्र भूगोल हा पार्ट मात्र हळूहळू काय होत गेला? वाढत गेला. महाराष्ट्र भूगोल 2019 पर्यंत हार्डली एखादा क्वेश्चन विचारला तर, 1-2 क्वेश्चन, अदरवाईज कधी कधी आले पण नाहीत महाराष्ट्र जॉग्रफीवरती क्वेश्चन्स. 2020 नंतर हळूहळू हा ट्रेंड वाढायला सुरुवात झाला. आणि आता तरी 2024-25 2 वर्षाचे पेपर जर तुम्ही बघितले असतील तर 2च एरियावरती आयोग फोकस करताना दिसतंय. कुठं? एक इंडियन जॉग्रफी आणि दुसरा महाराष्ट्र जॉग्रफी. 2024 राज्यसेवा प्रिलिम्सचा पेपर काढून बघा, एकच प्रश्न वर्ल्ड फिजिकल जॉग्रफीवरती आहे. ना भूरूपशास्त्र, ना वातावरण, ना सागरशास्त्र. एक प्रश्न कुठला आहे? नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट मध्ये लॉंगेस्ट रिव्हर कोड आहे. एक प्रश्न वर्ल्ड फिजिकल जॉग्रफीवरचा. 2025 मध्ये, बरोबर, त्यांनी जर बघितलं हार्डली 1-2 क्वेश्चन असतील वर्ल्ड फिजिकल जॉग्रफीवरती. बाकी प्रश्न तुम्हाला जनरल जॉग्रफीवरती दिसतील. तुम्ही म्हणाल सायक्लोन वरती विचारलं प्रश्न, सायक्लोन महाराष्ट्र भारतामध्ये पण ती कन्सेप्ट येते. सायक्लोन वर्ल्ड फिजिकल जॉग्रफीमध्ये पण येतं, बरोबर. सायक्लोन वरती, वर्ल्ड फिजिकल जॉग्रफीवरती त्यांनी पुन्हा फोकस कमी केलं. कदाचित त्यांचं हे लक्ष असावं की युपीएससी वाली लोक पण खूप प्रिपेअर करतात प्रिलिम्स, तर त्यांना वेटेज न देता जो इथं हार्डकोर एमपीएससी प्रिपेअर करणारा विद्यार्थी आहे तर त्याला वेटेज थोडंसं जास्त द्यायला पाहिजे प्रिलिम्सला. कारण त्यांच्या पण लक्षात येते की ट्रेंड कुठे चाललाय. 2024 शेवटची प्रिलिम्स होती ऑब्जेक्टिव्ह वाली, तर बऱ्याच युपीएससी वाल्या लोकांना वाटलं चलो खुद को आजमाते है. 2024 एक झटका लागला तर निघून जाऊ, बरोबर. पुन्हा युपीएससी केली काय, नाही केली काय. पण ही लोक 2024 ला आले. कारण त्याचं कारण काय? 2022, 2023 वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी आणि हा पेपर तर खूप कन्सेप्च्युअल ओरिएंटेड आला, कन्सेप्ट ओरिएंटेड आला. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे असेच पेपर येतील 2024-25 ला, तर आपण प्रिलिम्स निघून जाऊ, बरोबर. हे फक्त जॉग्रफीच्या बाबतीत नाही, अदर पार्टच्या बाबतीत पण झालं. त्याच्यामुळे 2024 ला पण आयोग हुशार आहे. आयोगाने 2024 ला फक्त एक एरिया त्यांच्या ह्याच्यामध्ये दिला, तो लॉंगेस्ट रिव्हर वाला. बाकी सगळे प्रश्न महाराष्ट्र भारतावरती, 14 प्रश्न महाराष्ट्र आणि भारतावरती होते. 2025 ला पण जवळजवळ तीच परिस्थिती राहिली. 2025 ला तर यूपीएससीच्या मुलांना वाटलं अरे अभी तो अपना टाइम आ गया, मेंस भी डिस्क्रिप्टिव, यूपीएससी भी डिस्क्रिप्टिव, एमपीएससी भी डिस्क्रिप्टिव, बरोबर. तो अभी तो इस बार खुद को रोकेंगे नहीं. 2025 पण प्रिलिम्सचा पेपर बघितला आणि युपीएससीच्या लोकांचा स्कोअर काही 100च्या पार गेला नाही. 90 ते 100 सगळी युपीएससी जनता इथंच अडकून बसली. का? कारण त्यांच्याकडं हे नाही एकतर, बरं त्यांना जे हे नॉलेज आहे ना भारताचं, ते एमपीएससी आणि युपीएससीचा भारत कम्प्लीट वेगळा आहे, बरोबर. दोघांची प्रश्न विचारण्याची स्टाईल कम्प्लीट वेगळी आहे. त्याच्यामुळं युपीएससीच्या लोकांना काही वेटेज फारसं मिळालं नाही प्रिलिम्सच्या भागामध्ये. पण तुम्हाला जॉग्रफीवाल्या पार्ट्समध्ये किमान तुम्हाला 13-14 क्वेश्चन्स आपल्याकडे बरोबर आले पाहिजेत. ह्या लेवलला प्रिपरेशन असायला पाहिजे. मग पेपर कन्सेप्टवाला येऊ द्या, पेपर फॅक्टवाला येऊ द्या किंवा काय बोलते. जॉग्रफीमध्ये ऑलवेज 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक, जॉग्रफी मधल्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असाव्यात. दुसरी गोष्ट, जॉग्रफी मधले महत्वाचे फॅक्ट्स तुम्हाला माहिती असावेत. तिसरी गोष्ट, मॅप्स तुम्हाला माहिती असावेत. या 3 जर गोष्टी तुमच्याकडे प्रॉपरली असतील, प्रॉपरली जॉग्रफीच्या कन्सेप्ट चांगल्या, तुमच्याकडे फॅक्ट्स कंपायलेशन तुमचं चांगलं आहे, आणि तिसरी गोष्ट तुम्हाला नकाशांचा चांगला अंदाज आहे, नकाशे बघितले तुम्ही, बघताय तुम्ही किंवा नकाशे बघण्याची आवड आहे तुम्हाला, तर तुमचे प्रश्न सहसा राहत नाहीत. जिथं प्रश्न
ह्या गोष्टीवरती काम करत नाहीत, तिथं प्रश्न काय इथं काम करायला सुरुवात करतात. साधं उदाहरण, ग्रुप सी चा पेपर बघितला तुमच्यापैकी कोणी लोकांनी आता? ग्रुप सी चा पेपर, बरोबर. ग्रुप सी च्या पेपरमध्ये एक प्रश्न होता यमुना नदीचा, बरोबर. आयोग सरळ सरळ पण विचारू शकला असतं ना, यमुना नदीच्या उपनद्या सांगा, काय अडचण आहे. लोकांनी सांगितलं असतं हिंद, रिंड, सेनगर, वरुणा, चंबळ, जर बघाल तर बेटवा, केन, स्टोन्स अशा दिग्भर नद्या सांगता आल्या असत्या. पण त्यांनी तोच प्रश्न नकाशावरती नेला आणि प्रश्न विचारला यमुना नदीच्या उपनद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे सांगा, बरोबर. उपनद्या तुम्हाला माहिती होत्या, रॅन्डम नावं माहिती होती तुम्हाला. आता क्रम कुणी बघितलं पण काढून? तुम्ही काय करणार? पुस्तकात जेवढं दिले, नोट्समध्ये दिले तेवढेच रट्टा मारून जाणार. फॅक्ट्स कंपायलेशन चांगलं आहे तुमचं, बरोबर. पण कधी कधी हे फॅक्ट्स कंपायलेशन पण काम करत नाही. पण काय पाहिजे तुम्हाला? सोबत नकाशे पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही कधी यमुना नदीचा नकाशा बघितला असता ना, तर तुम्हाला कळलं असतं की इकडं केण आहे, इकडे बेटवा, इकडे सिंध आहे, इकडे चंबळ आहे, इकडे टोन्स आहे. हे कळलं असतं तुम्हाला नकाशावरून, बरोबर. कुठं काय काम करेल हे माहिती नाही. कुठं कन्सेप्ट काम करतील, कुठं फॅक्ट्स काम करतील, तर कुठं नकाशे काम करतील. सिंपल. आणखी एक सोपी गोष्ट सांगतो, हे पेपरचं अनालिसिस आहे की पेपरला काय रिक्वायरमेंट आहे, हे तर ग्रुप सी ची रिक्वायरमेंट आहे. एक त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं आता ग्रुप सीच्या ह्याच्यामध्ये, तुम्ही रिसेंट मधलं सांगतो त्याच्यासाठी तुम्हाला. त्यांनी दिलं होतं वर्धा आणि वैनगंगा नद्या दोन महाराष्ट्रात. वर्धा आणि वैनगंगा ह्या दोन नद्यांचा संगम गडचिरोलीमध्ये चपराळा नावाचं ठिकाण इथं होतं. जर त्यांनी सरळ सरळ स्टेटमेंट दिलं असतं ना, वर्धा व वैनगंगा ह्या दोन नद्यांचा संगम कन्फ्लुएन्स पॉइंट कुठे आहे? चपराळाला आहे. 99.99% पेपर देणाऱ्या लोकांना हे आलं असतं की वर्धा आणि वैनगंगाचा संगम गडचिरोलीला चपराळाला होतो. असं जर स्टेटमेंट असतं ना, तर स्टेटमेंट सगळे लोक काय म्हणले असते, स्टेटमेंट बरोबर आहे. पण त्यांनी असं नाही दिलं, चपराळा गडचिरोली असं नाही दिलं. वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्य बाजूला आहे. आता जी लोक फक्त फॅक्ट्स पाठ करून जातात पुस्तकातून, कधीच नकाशा बघत नाही, तर तुम्हाला ते कळणार नाही आग्नेय बाजूला आहे, नैऋत्यला आहे, वायव्यला, ईशान्येला, बरोबर. नकाशा हे तर तुम्हाला लागणारच आहे, ह्याच्यात काही वादच नाही. तुम्हाला कन्सेप्ट आणि फॅक्ट्स दोन्ही माहिती असणं अपेक्षितच आहे. पण सोबत काय बघा? सोबत नकाशे बघा. कारण ही गोष्ट तुम्हाला कुठं ना कुठेतरी एज देईल, ऍडव्हान्टेज देऊन जाईल. त्याच्यामुळं ह्या बेसिक गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे का? तर 100% असणं गरजेचं आहे. जॉग्रफीमध्ये तुम्हाला ह्या तीनही पार्टवरती तुमची चांगली कमांड असणं गरजेचं. कन्सेप्ट म्हणा, फॅक्ट्स म्हणा, किंवा कोण असेल तर तुमचे मॅप्स म्हणा. क्लिअर? एवढ्या 4 पार्ट मध्ये बघूया. जेवढा महत्वाचा पार्ट, जेवढा महत्वाचा एरिया आपल्याला पुढच्या 35-36 तासामध्ये डील करता येईल, तेवढ्या सगळ्या महत्वाच्या पोर्शनकडे जाऊयात किंवा काय वगैरे. सुरुवात कुठून करूया? तर सुरुवात तुमच्या ह्या पोर्शन पासून करूया, इथून बेसिक वाल्या पार्ट पासून करूया. बेसिक पार्ट मध्ये काय शिकूया? तर बेसिक पार्ट मध्ये अक्षरत्व रेखात्तावरती जाऊया. 2 पार्ट मध्ये टॉपिक चालेल. पहिला पार्ट कशावरती फोकस करेल? अक्षरत्व. तर दुसरा पार्ट कशावरती फोकस करेल? तर रेखात्तावाल्या पोर्शनवरती, बरोबर. साऱ्या गोष्टीकडे येऊया. अक्षवृत्त जर बघितली तर अक्षवृत्त कोण आहेत असं म्हणावं लागेल तुम्हाला. अक्षवृत्त ह्या भागामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारी काल्पनिक आडवी वर्तुळ आहेत. अक्षवृत्त कोण आहेत? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारी ही काल्पनिक आडवी वर्तुळ आहेत. फुल सर्कल्स आहेत ही, बरोबर. मग हे फुल सर्कल जर बघितलं तर मानून झालं आपण इथं ह्या पोर्शन मध्ये आलो, इथं आलो, तर बरोबर पृथ्वीच्या अक्षवृत्तांवरती येऊयात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारी काल्पनिक तुम्ही आम्ही निर्माण केली, ही इमॅजिनरी आहे. तुम्हाला जर कधी चंद्रावर जायचा योग आला आणि पुन्हा खाली यानातून वाकून बघितलं तर हे तुम्हाला कुठेही दिसणार नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर कुठेही अशी काढलेली नाहीत नैसर्गिकरित्या. ही सगळी कोण आहेत? मानव निर्मित आहेत. ही सगळी कोण आहेत? कृत्रिम आहेत. आणि ही फक्त आणि फक्त कशासाठी वापरली जातात? नकाशासाठीच वापरली जातात. ह्यांचा वापर बाकी कशासाठी होत नाही, अक्षरत्व रेखातात. परंतु दुसरीकडे कुठेही दाखवली जात नाही, ही फक्त नकाशावरती दाखवली जातात. अक्षवृत्त कोण आहेत? आडवी आणि पूर्ण वर्तुळ आहेत, हॉरिझॉन्टल सर्कल्स आहेत, बरोबर. मग असं एक हॉरिझॉन्टल सर्कल बरोबर पृथ्वीच्या मध्यभागी जर काढलं तर हे मध्यभागी काढलेलं जे काही हॉरिझॉन्टल सर्कल आहे त्याला तुम्ही काय म्हणाल? बरोबर पृथ्वीच्या मध्यभागी काढलेलं हे हॉरिझॉन्टल सर्कल आहे, ज्याला तुम्ही 0 डिग्री लॅटिट्यूड म्हणा किंवा 0 डिग्री अक्षवृत्त म्हणा. आणि हे 0 डिग्री अक्षवृत्तच म्हणजे कोण आहे? तुमचं विषुववृत्त आहे. कोण आहे? विषुववृत्त. हे कुठे आहे? तर बरोबर पृथ्वीच्या मध्यभागी आहे. कुठे आहे? जर बघाल तर सेंटर ऑफ द पोर्शन मधून आहे. जर तुम्ही ह्या विषुववृत्तावरती एक कट मारला तर ह्याच्यामुळे पृथ्वीचे किती भाग व्हायला पाहिजेत?
बरोबर. हे जर तुम्ही इथं कट मारला, इथं जर कापलं पृथ्वीला, तर पृथ्वीचे किती भाग व्हायला पाहिजेत? 2 होतील, 3 होतील, किती होतील? 2 भाग होतील. 2 भाग होतील का 2 समान भाग होतील? 2 समान भाग होतील. बरोबर. हे लक्षात ठेवा. ही खूप सोपी गोष्ट आहे. बरोबर. विषुवृत्त कोण आहे? तर विषुवृत्त बरोबर पृथ्वीच्या मध्यभागी असणारा अक्षवृत्त आहे, जे किती डिग्रीचं आहे? जे 0 डिग्रीचं आहे. 0 डिग्री का बरं? कारण हे सर्कल कुठून चाललंय? सेंटर ऑफ दी अर्थ मधून चाललंय. कुठून चाललंय हे सर्कल? सेंटर ऑफ दी अर्थ मधून चाललंय. म्हणून विषुवृत्ताला काय म्हणलं जातं? 0 डिग्री अक्षवृत्त म्हणतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बरोबर पृथ्वीच्या कुठून चाललंय? हे बरोबर पृथ्वीच्या मध्यातून चाललंय. तिसरी गोष्ट तुम्हाला काय कळेल जर बघितलं तर, ह्याच्यामुळं पृथ्वीचे काय व्हायला सुरुवात होतात? 2 समान भाग निर्माण व्हायला सुरुवात होतात. किती असतील? 2 समान भाग. हे नीट बघा, हा शब्द मध्ये आहे का? कारण हे तुम्हाला विधान योग्य की अयोग्य मध्ये विचारलं जाईल. तुम्हाला दिसेल अरे विषुवृत्त एकदम सोपा प्रश्न आहे. गडबडीमध्ये आपण समान असा शब्द बघायचाच विसरून जातो, आहे का नाहीये. आणि 2 भाग होतात म्हणले की आपण टिक मार्क करतो, बरोबर आहे. पण नंतर 5 मिनिटांनंतर आठवतं अरे ते 2 भाग नाही 2 समान भाग होतं. बरोबर. कारण जास्ती चुका आपण सोप्या प्रश्नांमध्येच करतो. कारण सोपे प्रश्न लवकर उरकायचे असतात आपल्याला. मेंदू हलकासा कॅज्युअल बनतो आणि एखादी गोष्ट विसरून जातो. बरोबर. 2 समान भाग केला जातो. बरोबर. आता जर मी इथं पृथ्वीचे 2 समान भाग झाले, एक भाग तुमच्या डोक्याकडचा भाग आहे, दुसरा कोण असेल तर पायाकडचा भाग आहे. हा भाग काय म्हणाल तुम्ही? उत्तर गोलार्ध म्हणाल. आणि हा भाग काय म्हणाल तुम्ही ह्याला? दक्षिण गोलार्ध म्हणाल. बरोबर. आता उत्तर गोलार्धामध्ये जर मी अक्षवृत्त काढत गेलो, उत्तर गोलार्धामध्ये एक अक्षवृत्त काढतोय मी. विषुवृत्तापासून हळूहळू कुठे चाललोय मी? तर विषुवृत्तापासून हळूहळू ध्रुवाकडे चाललोय. सेम पोझिशन मध्ये मला दक्षिण गोलार्धात सुद्धा अक्षवृत्त काढता येतील. फॉर एक्झाम्पल, मी विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जर अक्षवृत्त काढत गेलो तर अक्षवृत्तांची लांबी वाढते का कमी होते? कमी होत चालली. काय होत चालली आहे? कमी होत चालली आहे. विषुवृत्तापासून दक्षिणेकडे जा किंवा विषुवृत्तापासून उत्तरेकडे जा, अक्षवृत्तांची लांबी कमी होत चालली आहे. ह्याचा अर्थ काय? विषुवृत्त कोण आहे? सर्वात लांब अक्षवृत्त आहे विषुवृत्ताचं. कारण ह्याच्यापेक्षा इथं गेलात तर लांबी कमी झाली, ह्याच्यापेक्षा इथं आलात तर लांबी कमी झाली. म्हणून ह्याला काय म्हणाल तर तुम्ही सर्वात मोठं अक्षवृत्त म्हणा, किंवा ह्याला काय म्हणाल तुम्ही? सर्वात लांब अक्षवृत्त म्हणा. तुमचा 4था 5वा पॉइंट ह्याच्यामध्ये लपला आहे. सर्वात लांब आहे ना, तर लांबी किती? डायरेक्ट प्रश्न असेल, फॅक्च्युअल वाला भाग. सर्वात लांब आहे तर लांबी किती असेल? 40,077 किलोमीटर लांबी आहे. कोणाची? तर तुमच्या अक्षवृत्ताची. किती किलोमीटर लांब आहे? तर 40,077 किलोमीटर लांब आहे. फॉर एक्झाम्पल, हे सर्कल तोडलं आणि मी सरळ एका रेषेमध्ये धरलं तर त्याची लांबी किती भरेल? 40,077 किलोमीटरची तिची लांबी भरेल. बरोबर. ही गोष्ट पण नीट लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट मध्ये विचारलं जाईल, विधान योग्य की अयोग्य मध्ये हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बरोबर. ही बेसिक वैशिष्ट्य. 0 डिग्री आहे, मध्यातून जातं, 2 समान भाग निर्माण करतं, सर्वात मोठा अक्षवृत्त आहे, 40,077 किलोमीटर लांबीचा. आणखी एक इमेज दाखवतो मी तुम्हाला. इथं आलात तुम्ही, झूमचा क्रायटेरिया कुठं आहे? बरोबर. फॉर एक्झाम्पल, विषुवृत्त इथं, तर विषुवृत्त तुम्ही जर इथं नीट बघितलं तर हे कुठून चाललंय? बरोबर ह्या पृथ्वीच्या मध्यातून चाललंय. बरोबर. तर हे कुठल्या ना कुठल्या तरी देशावरून जात असेल. हे कुठल्या ना कुठल्या तरी देशावरून जात असेल, कुठल्या ना कुठल्या तरी खंडावरून जात असेल. 5वा 6वा सिंपल प्रश्न, विषुवृत्त जगातले किती देश आणि विषुवृत्त जगातल्या किती खंडांवरून जातं? विषुवृत्त जगातले 13 देश आणि किती खंडांवरून जातं? 3 खंडांवरून जातं. बरोबर. हे बेसिक फॅक्ट्स माहिती असायला पाहिजेत. मग 13 देश कोणते हे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. तुम्ही जर इथे गोष्ट नीट बघितली ह्या पोर्शन मध्ये, तर इथून चाललं हे आशिया खंड ह्या भागामध्ये. इथे एक देश आहे, मी जिथं हा मार्क केला एक, त्याच्यानंतर इकडे एक देश दिसतोय तुम्हाला, पुढे देश दिसतोय, इकडे पॅसिफिक ओशन आहे तुमचा, इथं पॅसिफिक ओशन आहे, इथं आला पुन्हा ह्या भागात चाललाय किंवा आफ्रिकेच्या ह्या भागामध्ये चाललाय. बरोबर. हे जगातल्या किती देशातून चाललंय? 13 देशातून चाललंय. तर हे देश कोणत्या नीट बघा. एक आशिया खंडामधला मालदीव नावाचा देश आहे. दुसरा जर बघाल तर कोण असेल? इंडोनेशिया, आशिया खंडातला देश आहे. तिसरा देश जर बघाल तर किरिबाती नावाचा देश आहे. हे आशिया खंडामधले देश झाले इथल्या पोर्शन मधले, इथल्या भागातले. आता तुम्ही इथं या, हा उत्तर अमेरिका आहे का दक्षिण अमेरिका आहे? हा उत्तर अमेरिका आहे का दक्षिण अमेरिका आहे? दक्षिण अमेरिका, साऊथ अमेरिका म्हणा. 4था पार्ट कोण असेल तर तुमचा दक्षिण अमेरिका. इक्वेडोर नावाचा देश आहे. 5वा देश दिसेल तुम्हाला कोलंबिया नावाचा.
बरोबर. 6वा देश दिसेल तुम्हाला ब्राझील नावाचा. किती देश पाहिजेत तुम्हाला? 13 देश आहेत. 13 देश मधले किती मिळाले तुम्हाला? 6. इकडे जर बघाल तर ह्या नकाशामध्ये आला तर इकडे कोलंबिया, इकडे इक्वेडोर, इकडे ब्राझील वाले देश दिसायला सुरुवात होती. त्याच्यानंतर पुढे आलात तुम्ही तर इथं आफ्रिकावाला पाठ दिसेल. आफ्रिकेमध्ये किती देश असायला पाहिजेत? आफ्रिकेमध्ये तुमचे उरलेले 7 देश असायला पाहिजेत. उरलेल्या 7 देशांमध्ये जर तुम्ही इथं बघितलं तर इथे एक समुद्रामध्ये छोटा बेटाचा देश आहे, साओ टोमे प्रिन्सिप नावाचा देश आहे. कोण असेल तर साओ टोमे प्रिन्सिप. त्याच्या पूर्वेला गेलात तर गॅबॉन नावाचा देश दिसेल. त्याच्यानंतर रिपब्लिक ऑफ कॉंगो. कोण असेल तर रिपब्लिक ऑफ कॉंगो 10. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. त्याच्यानंतर जर बघाल तर कोण असेल तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. त्याच्यानंतर तुमचा आवडता देश उगांडा. त्याच्यानंतर केनिया नावाचा देश आहे आणि केनिया नंतर 13वा देश कोण दिसेल तुम्हाला तर सोमालिया नावाचा देश आहे. कोण असेल तर सोमालिया. इथे देश आहे पण हे झूम करता येत नाहीये, फक्त एवढंच हे आहे याच्यामध्ये. यस, थोडस दिसतंय काहीतरी. चल, जर तुम्ही नीट बघितलं तर इथं मालदीव नावाचा छोटा देश आहे. मालदीवची ओळख असेल तुमची. हा इंडोनेशिया. इकडे किरिबाती नावाचा देश. इकडे आला तर इक्वेडोर, कोलंबिया, ब्राझील. इथे देश आहे छोटा बेटांचा साओ टोमे प्रिन्सिप. साओ टोमे प्रिन्सिपच्या बाजूला गॅबॉन, रिपब्लिक ऑफ कॉंगो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, उगांडा, केनिया आणि कोण असेल तर सोमालिया. 13 देश आहेत. हा शेवटचा एरिया असेल की आणि तुम्हाला जिथं प्रश्न विचारले जातील की कोणते कोणते देश आहेत ज्या देशातून तुमचं विषुववृत्त जातं. बरोबर, हे देश तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सिंपल. ह्याच्यातला अवघड प्रश्न काय असेल, खालीलपैकी कोणत्या देशातून विषुववृत्त जातं किंवा जात नाही असा प्रश्न असेल. अ, ब, क, ड, ई, ग, फ अशी 6-7 नावं जाणीवपूर्वक दिली जातील आणि त्या नावातून तुम्हाला ही नावं निवडायची की कोणत्या कोणत्या देशातून विषुववृत्त जातं किंवा काय वगैरे. बरोबर. मालदीव, इंडोनेशिया, किरिबाती, इक्वेडोर, कोलंबिया, ब्राझील, साओ टोमे प्रिन्सिप, गॅबॉन, रिपब्लिक ऑफ कॉंगो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, उगांडा, केनिया आणि कोण असेल तर सोमालिया. हे 5 ते 6 विधान किंवा हे 5 ते 6 गोष्टी कुणाच्या बाबतीत लक्षात ठेवा? विषुववृत्ताच्या बाबतीत. क्लिअर. 0 डिग्री अक्षरवृत्त आहे, 2 समान भाग करतं, सर्वात मोठा अक्षरवृत्त आहे, 40,077 किलोमीटरची लांबी आहे, 13 देश, 3 खंडातून जातं. 3 खंड कुठले आले? एक आशिया खंड, दुसरा दक्षिण अमेरिका आणि तिसरा कोण असेल तर आफ्रिका. तिसरा कोण असेल तर आफ्रिका आणि हे 13 देश. सिंपल. आता आपण उत्तर गोलार्धात राहते तर उत्तर गोलार्धात आपल्याला काय माहिती असायला पाहिजे? उत्तर गोलार्धातली काही महत्वाची अक्षरवृत्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे. उत्तर गोलार्धातली काय माहिती असायला पाहिजे? काही महत्वाची अक्षरवृत्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे. उत्तर गोलार्धामध्ये महत्वाचं अक्षरवृत्त कोण येईल तर कर्कवृत्त. उत्तर गोलार्धामध्ये महत्वाचं अक्षरवृत्त कोण असेल तर कर्कवृत्त. सिंपल प्रश्न. कर्कवृत्त म्हणजे किती डिग्रीचं अक्षरवृत्त आहे? कर्कवृत्त म्हणजे किती डिग्री अक्षरवृत्त असेल? कर्कवृत्तावरती आलात तर विषुववृत्तापासून किती डिग्री उत्तरेला? 23.5 डिग्री उत्तरेला असणारा अक्षरवृत्त म्हणजे कोण असेल तर कर्कवृत्त असेल. बरोबर. 23.5 डिग्री कुठून आलं? 23.5 डिग्रीचा अँगल गाबर घ्यावा. हे अँगल कुठून आलं? ऍक्च्युली पृथ्वीचा ऍक्सिस सरळ असायला पाहिजे होता. बरोबर. एवढ्या सरळ असायला पाहिजे होता पण एवढ्या सरळ नाही येतो. तो किती डिग्रीने त्याच्या मूळ पोझिशन पासून टिल्ट झालाय? 23.5 डिग्रीने. बरोबर. तर तो 23.5 डिग्रीचा अँगल वापरून आपण एक अक्षरवृत्त काढलं आणि हे 23.5 डिग्रीचं अक्षरवृत्त म्हणजे कोण असेल तर कर्कवृत्त असेल. कोण असेल? कर्कवृत्तवाली गोष्ट असेल. तुम्हाला कर्कवृत्ताच्या बाबतीत फारशा काही गोष्टी विचारणार नाहीत. आयोग एवढा सोपा प्रश्न विचारणार नाही. कर्कवृत्त म्हणजे किती डिग्रीचं अक्षरवृत्त. बरोबर. तुम्हाला काय विचारलं? कर्कवृत्त जगातल्या किती देशांवरून जातं आणि किती खंडांवरून जातं तर त्यांना सांगा 17 देश आहेत आणि किती खंड आहेत? 3 खंड आहेत. कर्कवृत्त जगातल्या 17 देश आणि किती खंडांवरून जातं? 17 देश आणि 3 खंडांवरून जातं. आता ह्याच्यामध्ये 17 देशामध्ये मी लाईन आधी ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कर्कवृत्त नेमकं कुठे आहे.
ही लाल कलरची लाईन जी आहे ना, ही लाल कलरची लाईन काय दर्शवते तर कर्कवृत्त दर्शवते. बरोबर. पहिला तो कुठे आहे तर आशिया खंड मोजा. इजिप्तच्या पूर्वेकडचा भाग आशिया खंड. त्याच्यानंतर हा पोर्शन कुठला दिसेल तुम्हाला उत्तर अमेरिका, आणि हा पोर्शन कुठला दिसेल आफ्रिका वाला पोर्शन दिसेल. तुम्ही उत्तर जर बघितलं आशिया खंडामध्ये बघाल तर सौदी अरेबिया नावाचा देश दिसेल, तिथून तुमचं कर्कवृत्त चाललंय. सौदी अरेबियाच्या पूर्वेला UAE नावाचा देश दिसेल. UAE युनायटेड अरब इमिरेट्स ज्याला म्हणता. तुम्ही T20 वगैरे मॅचेस बघत असाल, शारजा, अबुधाबी, दुबई, असे किती प्रोव्हिन्सेस आहेत, असे किती स्टेट्स आहेत छोटे छोटे, 7 प्रोव्हिन्सेस आहेत, 7 छोटे छोटे स्टेट्स आहेत, त्यांचा मिळून काय बनलाय UAE बनलाय, संयुक्त अरब अमिराती ज्याला मराठीत म्हणता तुम्ही. त्याच्या बाजूला ओमान नावाचा देश आहे. बरोबर. सौदी अरेबिया, UAE, ओमान आशिया खंडातच आहेत आपण. पूर्वेकडे भारत, भारताच्या पूर्वेकडे बांगलादेश, बांगलादेशच्या पूर्वेकडे म्यानमार, म्यानमारच्या पूर्वेकडे चीन, आणि चीनच्या पूर्वेकडे एक छोटासा देश आहे इथं तैवान नावाचा. कोण असेल तर तैवान नावाचा. तैवान म्हणते आम्ही आमचा देश आहे, चीन म्हणते हा आमचा भाग आहे, तो आपल्यासाठी मॅटर नाहीये. पण तैवान सध्या स्वतंत्र देशाचा दर्जा आहे का तर हो. बरोबर. सौदी अरेबिया, UAE, ओमान, भारत, बांगलादेश, म्यानमार, चीन आणि तैवान, 8 देश आशिया खंडातले आहेत. किती देश आहेत? 8 देश आशिया खंडातले आहेत. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही पॅसिफिक समुद्र पार करून कुठे याल तर पॅसिफिक समुद्र पार करून तुम्ही उत्तर अमेरिका खंडामध्ये याल. उत्तर अमेरिका खंडात 2 देश सापडतील, एक मेक्सिको आणि दुसरा बहामास. एक मेक्सिको दिसेल तुम्हाला आणि दुसरा कोण दिसेल बहामास. 8 तिथले, 2 उत्तर अमेरिका खंडातले, तर 7 कुठे मिळायला पाहिजे तुम्हाला? आफ्रिका खंडामध्ये 7 मिळायला पाहिजे तुम्हाला. आफ्रिका खंडात कोणते 7 आहेत जरा नीट बघा. सर्वात पश्चिमेला पश्चिम सहारा नावाचा देश आहे. कोण असेल तर पश्चिम सहारा. त्याच्यानंतर मौरितानिया नावाचा देश असेल. कोण असेल तर मौरितानिया. मौरितानियाच्या पूर्वेला गेलात तर तुम्हाला माली नावाचा देश दिसेल. कोण? माली. मालीच्या पूर्वेकडे गेलात अल्जेरिया, अल्जेरियाच्या पूर्वेकडे नायजर, नायजरच्या पूर्वेकडे लिबिया, लिबियाच्या पूर्वेकडे कोण असेल? इजिप्त नावाचा देश आहे. कोण असेल तर इजिप्त. पश्चिम सहारा, मौरितानिया, माली, अल्जेरिया, नायजर, लिबिया आणि कोण असेल तर इजिप्त नावाचा देश आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. 7 देश इथे आहेत, 2 देश तुमच्या उत्तर अमेरिका खंडामध्ये कुठं असतील तर उत्तर अमेरिका खंडामध्ये, आणि 8 देश कुठं असतील तर तुमच्या आशिया खंडामध्ये. ही नावं तुम्ही पाठ करण्यापेक्षा तुमच्याकडे जर ॲटलस असेल ना ऑक्सफर्ड वाला किंवा काय वगैरे, तर त्या ॲटलसमध्ये हे बघा एकदा, 2दा, 3दा. बरोबर. ही नावं पाठ करत बसू नका. ही नावं तुमच्या डोळ्यात बसली पाहिजेत, शब्द नाही बसले पाहिजेत. बरोबर. कदाचित एखाद्या वेळेस काय लक्षात येईल, अरे मालदीव, मालदीव तर कुठे आहे तर उत्तर गोलार्धात आहे, म्हणजे इथं कोण असायला पाहिजे विषुवृत्त किंवा काय वगैरे, ह्या पोर्शनमध्ये विषुवृत्तावरती यायला पाहिजे. किंवा तुमच्या डोक्यात लिबिया कन्फ्युज होते, लिबिया कुठे आहे तर आफ्रिकेच्या उत्तर बाजूला आहे, मग तिथून विषुवृत्त नाही तर कोण जायला पाहिजे? कर्कवृत्त जायला पाहिजे. लोकेशन वाईज जर देश कळले तुम्हाला तर तुम्हाला कोणता पार्ट त्याच्यावरून चालला, विषुवृत्त चाललाय का कर्कवृत्त चाललंय का आर्टिक वृत्त चाललंय हे लक्षात येतं. त्याच्यामुळे नुसती नावं पाठ करू नका. बरोबर. त्याच्यामुळे तुमच्याकडे ॲटलस असेल तर तो ॲटलस तुमच्या सोबत ठेवा. दिवसातून असं वाटलं की आज आता 10-15 मिनिट खूप बोर होतोय किंवा मेंदू कुठं लक्ष लागत नाही किंवा काय वगैरे, त्यावेळेस हा ॲटलस काढा आणि ॲटलसमध्ये बघत चला की विषुवृत्तावरचे कोणते देश आहेत, कर्कवृत्तावरचे कोणते देश आहेत. आपण कोणत्या गोलार्धात आहोत? आणखी उत्तर गोलार्धात आहोत. उत्तर गोलार्धात आतापर्यंत आपण कुठं आलोय? कर्कवृत्ताकडे आलोय. कर्कवृत्ताच्या वर आणखी तुम्हाला आणखी एक महत्वाचं अक्षरवृत्त दिसेल. कुठलं? 66.5 डिग्री उत्तरेकडचं अक्षरवृत्त दिसेल. किती? 66.5 डिग्री. इथे दिसतंय तुम्हाला ह्या पोर्शन मध्ये. हे 66.5 डिग्री उत्तरेकडचं अक्षरवृत्त म्हणजे कोण असेल तर तुमचं आर्टिक वृत्त असेल. कोण असेल तर आर्टिक वृत्त म्हणा, आर्टिक सर्कल म्हणा. जवळजवळ किती किलोमीटर लांबीचं आहे हे? 16,000 किलोमीटर लांबीचं. विषुवृत्त किती किलोमीटर लांबीचं होतं? 40,077. जवळजवळ हे किती किलोमीटर लांबीचं? राऊंड फिगर मध्ये गेलो तर 36,000 किलोमीटर लांबीचं. कर्कवृत्त 36,000. तुमचं आर्टिक वृत्त किती किलोमीटर लांबीचं? 16,000 किलोमीटर लांबीचं. त्याचा अर्थ काय? अक्षरवृत्तांची लांबी हळूहळू हळूहळू काय होत चालली आहे? कमी 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 होत चालली आहे. कारण त्याला कारण कोण असेल तर पृथ्वीचा आकार निमुळता होत चाललाय किंवा पृथ्वीचा आकार कमी कमी होत चाललाय. तर अक्षरवृत्तांची लांबी सुद्धा काय होत जाईल? अक्षरवृत्तांची लांबी सुद्धा हळूहळू हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. आता गोष्ट विषुवृत्तावरून आली कर्कवृत्तावरती, कर्कवृत्तावरून आली कुठं? आर्टिक वृत्तावरती. विषुवृत्तापासून किती डिग्री उत्तरेला? 66.5 डिग्री उत्तरेला असणारा अक्षरवृत्त कोण असेल तर तुमचा आर्टिक वृत्त असेल. आर्टिक वृत्तावरती पुन्हा प्रश्न काय असेल की आर्टिक वृत्त जगातल्या किती देशातून आणि किती खंडातून चाललं? आर्टिक वृत्ताच्या बाबतीत बघाल तर आर्टिक वृत्त जगातल्या 8 देशातून चाललंय आणि खंड म्हणाल तर पुन्हा किती? 3.
आर्टिक वृत्त जगातल्या किती देशातून चाललंय? आर्टिक वृत्त जगातल्या जर बघाल तर 8 देशातून चाललंय. आणि किती खंडातून चाललंय? 3 खंडातून चाललंय. आता हे 8 देश कोण आहेत आर्टिक वृत्तावरची जर ही गोष्ट बघितली, मी तुम्हाला ती इमेज दाखवतो त्या पोर्शनमध्ये येऊया. आर्टिक वृत्त नीट बघा. एक गोल दाखवला इथं. हा जो काही रेड कलरचा गोल दाखवतोय मी तुम्हाला, हा रेड कलरचा गोल काय दाखवतोय तुम्हाला, तर हे आर्टिक सर्कल आहे किंवा आर्टिक वृत्त आहे 66.5 डिग्रीचं. हे जगातल्या 8 देशातून चाललंय. पहिला देश दिसेल तुम्हाला रशिया, बरोबर. दुसरा देश दिसेल तुम्हाला फिनलँड. तिसरा देश दिसेल तुम्हाला स्वीडन. चौथा देश दिसेल तुम्हाला कोण? नॉर्वे. पाचवा देश दिसेल तुम्हाला कोण? आइसलँड नावाचा देश दिसेल. त्याच्यानंतर 6वा देश दिसेल तुम्हाला ग्रीनलँड. सध्या तात्यांची नजर ह्याच्यावरतीच, बरोबर. त्याच्यानंतर कोण असेल तर कॅनडा. कॅनडा नंतर युएसए म्हणा किंवा याला अलास्का सुद्धा म्हणा. युएसए म्हणा किंवा कोण आहे? अलास्का. रिजन जरी अलास्का असेल तर कोणत्या देशाचा भाग आहे? तो अमेरिकेचाच भाग आहे, बरोबर. किती देश आहेत? 8 देश आहेत. रशिया, रशिया नंतर तुमचा फिनलँड, स्वीडन, नॉर्वे, त्याच्यानंतर आइसलँड, आइसलँड नंतर ग्रीनलँड. 2020 AMVI पूर्व परीक्षा. 2020 AMVI पूर्व परीक्षा. AMVI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, ग्रुप सी ची पोस्ट आहे. ग्रुप सी च्या पोस्ट मध्ये येतो, पण ह्याची प्रिलिम्स आधी सेपरेट व्हायची. तर ह्या ग्रुप सी च्या प्रिलिम्सला सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारून झालाय की खालीलपैकी कोणत्या देशातून तुमचं आर्टिक वृत्त जातं. गंमत काय झाली, काही लोकांना फक्त नावं पाठ करून येतात पुस्तकातील, नकाशा बघत नाहीत. तिथं काय होतं, तिथे त्यांनी ग्रीनलँड डेन्मार्क दिलं होतं. डेन्मार्क. आता जर तुमच्या पुस्तकामध्ये नुसतं ग्रीनलँड दिलं, डेन्मार्क दिलंच नाही, पुस्तकवाली नंतर शहाणी होतात. कधी? पेपरमध्ये क्वेश्चन येऊन गेल्यानंतर शहाणी होतात. आधी काय नाव होती? रशिया, फिनलँड, स्वीडन, नॉर्वे, आइसलँड, ग्रीनलँड, कॅनडा, अमेरिका किंवा अलास्का. त्यावेळेस पुस्तकवाली शहाणी नव्हती आणि पुस्तकात जे दिलंय ते आपल्यासाठी पौष्टिक मानतो आपण. आपण ही सगळी नावं पाठ करून गेलो. पेपरमध्ये काय दिसलं? पेपरमध्ये डेन्मार्क दिसलं. अरे डेन्मार्क तर आपण कुठं पाठ केलंच नाही. आपण पाठ काय केलं? ग्रीनलँड पाठ केलं, आइसलँड पाठ केलं. पाठ केलेल्या 8 नावांमध्ये काय दिसलं नाही? डेन्मार्क दिसलं नाही. मग जिथं जिथं डेन्मार्क तिथून इलिमिनेशन पद्धत. त्यांनी विचारलं होतं कोणत्या देशातून तुमचं आर्टिक वृत्त जातं. आर्टिक वृत्त जातं तुमच्या ह्या देशातून. फक्त डेन्मार्क तुम्ही नावच कधी वाचलं नव्हतं. पण जर तुम्ही कधी नकाशा बघितला असता ना, तर तुम्हाला कळलं असतं जशी अलास्का ही कोणाची भूमी आहे? अमेरिकेची भूमी आहे. अमेरिकेचे जर बघाल तर टेरिटोरियल एरिया आहे, तसा डेन्मार्कचाच टेरिटोरियल एरिया कोण आहे? ग्रीनलँड. हे तुम्हाला कळलं असतं जर तुम्ही नकाशा बघितला असतात तर. अदरवाईज लोकांच्या डोक्यात काय होतं, पर्याय 1 मध्ये डेन्मार्क, पर्याय 2 मध्ये डेन्मार्क, पर्याय 4 मध्ये डेन्मार्क. तर लोकांनी हा इलिमिनेट केला, हा इलिमिनेट केला, पर्याय 3. बरोबर. इलिमिनेशन आपल्याला फास्ट जमतं ना, सांगायची गरज नाही. डेन्मार्क वाचलं नाही, डेन्मार्क नव्हतंच असं अज्युम करून चालतो आपण, इलिमिनेशन ठोकून देतो, बरोबर. पण डेन्मार्क म्हणजेच कोण? ग्रीनलँड. ग्रीनलँड म्हणा किंवा डेन्मार्क म्हणा, अलास्का म्हणा किंवा अमेरिका म्हणा, बरोबर. 8 देश. 8 देश किती खंड आहेत? 3 खंड आहेत. 2 तर दिसतात तुम्हाला. हा युरोप खंड दिसतोय तुम्हाला आणि हा उत्तर अमेरिका दिसतोय. तिसरा खंड कोण? हा तर इकडे दिसतोय युरोप. तिसरा खंड कोण असेल? तर आशिया खंड असेल. का? कारण तुमचा रशियाचा पूर्वेकडचा भाग कुठे येतो? आशिया खंडामध्ये येतो. रशियाची पश्चिमेकडची बाजू कुठे येते? युरोपमध्ये येते. हे युरोपचे देश आहेत सगळे. आणि कॅनडा आणि अमेरिका हे कोण आहेत? उत्तर अमेरिका खंडातले देश आहेत, बरोबर. उत्तर अमेरिका खंड, आशिया खंड आणि जर बघाल तर हा कोण असेल तर युरोप खंड. पुन्हा किती असतील तर पुन्हा तुमचे काय म्हणता येईल त्याला? 8 देश आणि किती खंड? 3 खंड. 8 देश आणि किती खंड? 3 खंड. हे उत्तर गोलार्धातली महत्वाची अक्षरत्व आहेत. उत्तर गोलार्धातली महत्वाची कोण? एक कर्कवृत्त, दुसरा आर्टिक वृत्त. विषुवृत्त ना उत्तर गोलार्धात आहे ना विषुवृत्त दक्षिण गोलार्धात आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. विषुवृत्त दोघांच्या बॉर्डरवरती आहे. त्याच्यामुळे विषुवृत्तामुळे 2 भाग होतात. त्याच्यामुळे विषुवृत्त ना उत्तर गोलार्धात ना विषुवृत्त कुठं असेल ना दक्षिण गोलार्धात, बरोबर. उत्तर गोलार्धात महत्वाचा प्रश्न येण्यासारखा एरिया कुठला? एक कर्कवृत्त आणि दुसरा आर्टिक वृत्त वाला भाग. जर विषुवृत्तामुळे पृथ्वीचे 2 समान भाग निर्माण होणार असतील, विषुवृत्तामुळे जर पृथ्वीचे 2 समान भाग निर्माण होणार असतील, जी जी गोष्ट अक्षवृत्तांच्या बाबतीत उत्तर गोलार्धात असायला पाहिजे होती, नीट ऐका, जी जी गोष्ट अक्षवृत्तांच्या बाबतीत उत्तर गोलार्धात असायला पाहिजे होती, तीच गोष्ट कुठं असायला पाहिजे? दक्षिण गोलार्धात सुद्धा असायला पाहिजे, बरोबर. जर उत्तर गोलार्धात तुमच्याकडे कर्कवृत्त आहे तर त्याचा काउंटर पार्ट, त्याचा जुळाभाऊ दक्षिण गोलार्धात असायला पाहिजे,
बरोबर. जुळा असला तरी नावं सारखी असत नाहीत ना. एक्झॅक्टली सेम असतील तर दोन्ही भाऊ किंवा दोन्ही बहिणी नावं सारखीच असतात का? नाही. बरोबर. उत्तर गोलार्धात 23.5 डिग्रीला कोण होता? कर्कवृत्त होता. तर दक्षिण गोलार्धात 23.5 डिग्रीला कोण असेल? मकरवृत्त असेल. कोण असेल? मकरवृत्त. टॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न ज्याला म्हणता तुम्ही. बरोबर. ह्याची लांबी 36,000 किलोमीटरची आहे. तर ह्याची लांबी सुद्धा किती असायला पाहिजे? 36,000 किलोमीटर. कारण हे काउंटर पार्ट आहेत एकमेकांचे, एक्झॅक्ट सेम आहे. फक्त एक उत्तर गोलार्धात आहे, दुसरा दक्षिण गोलार्धात आहे, एवढाच फरक आहे. बरोबर. कर्कवृत्त जगातल्या किती देशातून चाललं होतं? 17 देशातून चाललं होतं. मकरवृत्त जगातल्या किती देशातून चाललंय? 10 देशातून चाललंय. मकरवृत्त जगातल्या किती देशातून चाललंय? तर मकरवृत्त जगातल्या 10 देशातून चाललंय. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. बरोबर. आणि हा शेवटचा पार्ट आहे जिथे तुम्हाला देश विचारले जातील. देश कुठे विचारले जातील? विषुवृत्त. देश कुठे विचारले जातील? कर्कवृत्त. देश कुठे विचारले जातील तुम्हाला? आर्टिक वृत्तावरती. आणि देश कुठले विचारले जातील तुम्हाला? मकरवृत्तावरती. ह्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याच अक्षवृत्तावरचे देश विचारणार नाहीत. त्याच्या कारणकडे ये तुम्ही हळूच. बरोबर. मकरवृत्त कुठे आहे? नीट बघा. मकरवृत्त 23.5 डिग्री दक्षिणेला इथं. किती देशातून चाललं हे? 10 देशातून. आणि खंड किती? पुन्हा 3 खंड विचारले ना ह्या चौघांच्या बाबतीत. मकरवृत्त खंड, विषुवृत्ताचे खंड, कर्कवृत्ताचे आणि आर्टिक वृत्ताचे. चौघांचे खंड किती सांगा? 3 खंड सांगा. 3च खंडातून जातात हे. कुठलंही जर महत्वाचं अक्षर घेतलं तुम्ही ह्या चौघांमधलं, 3 खंडातून. विषुवृत्त 13 देश, कर्कवृत्त 17 देश, आर्टिक वृत्त 8 देश आणि मकरवृत्त किती देश? 10 देश. 10 देश कोणते आहेत बघा. आशिया खंडातून जाईल का हे? बरोबर. आशिया खंडात नाही, हे खाली आहे बरंच. 23.5 डिग्री दक्षिणेला आशिया खंडाचा कुठलाच भाग नाही. त्याच्यामुळं जवळचा भाग कोण असेल? तर ऑस्ट्रेलिया. जवळचा भाग कोण असेल? तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियातून चाललंय. देश पण हाच आहे, खंड पण हाच आहे. देश पण हाच आहे, खंड पण हाच आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुमचा पॅसिफिक ओशियन पार करून हे कुठे येईल? दक्षिण अमेरिका खंडात येईल. दक्षिण अमेरिका खंडात आल्यानंतर तुम्हाला देश दिसेल चिली नावाचा. देश कुठला दिसेल? तर चिली नावाचा देश दिसेल. चिलीच्या बाजूला तुम्हाला अर्जेंटिना नावाचा देश दिसेल. इथे वरती लिहितो मी. कोण दिसेल? तर अर्जेंटिना नावाचा देश. कोण असेल? तर अर्जेंटिना. अर्जेंटिना नंतर तुम्हाला इकडे देश दिसेल ब्राझील नावाचा. आणि ब्राझील नंतर देश दिसेल तुम्हाला पॅराग्वे नावाचा. दक्षिण अमेरिका खंडामधले ही 4 देश आहेत. कोणती 4 देश आहेत? एक तुमचा चिली आहे, दुसरा अर्जेंटिना आहे, तिसरा ब्राझील आहे, चौथा पॅराग्वे आहे. एक इथं होता, 4 इथे मिळाले. किती झाले? 5 झाले. आणखी किती पाहिजेत? 5. 5 कुठे मिळतील तुम्हाला? आफ्रिका खंडात मिळतील 5. बरोबर. आफ्रिका खंडामध्ये इथं आलात तुम्ही तर नामिबिया नावाचा देश दिसेल. कुठला देश आहे? तर नामिबिया. नामिबियाच्या बाजूला इथं देश दिसेल तुम्हाला बोट्स्वाना नावाचा. बोट्स्वानाच्या बाजूला तुम्हाला देश दिसेल दक्षिण आफ्रिका नावाचा. पण असेल तर दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूला देश दिसेल तुम्हाला मोझाम्बिक नावाचा. कोण असेल? तर मोझाम्बिक. आणि मोझाम्बिकच्या बाजूला देश दिसेल तुम्हाला कोण? मादागास्कर. कोण असेल? तर मादागास्कर. 5 झाले का बघा. नामिबिया जर बघाल तर तुमचा बोट्स्वाना, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका, त्याच्यानंतर मोझाम्बिक आणि कोण असेल? तर मादागास्कर. 5 आफ्रिका खंडातले, एक ऑस्ट्रेलिया 6वा आणि 4 कुठे दिसतील? तर तुम्हाला दक्षिण अमेरिका खंडामध्ये दिसतील. कुठे दिसतील? तर दक्षिण अमेरिका खंडामध्ये. किती देश? 10 देश. किती खंड? 3 खंड. मग जर उत्तर गोलार्धामध्ये 23.5 नंतर कोणतं अक्षवृत्त होतं? 66 वालं होतं. 23.5 नंतर कोण होतं? 66. तर इथं सुद्धा मकर वृत्तानंतर 66 डिग्री असायला पाहिजे. दक्षिण गोलार्धामध्ये 66 डिग्रीचा अक्षवृत्त. दक्षिण गोलार्धात 66 डिग्रीचं जे काही अक्षवृत्त आहे त्याला तुम्ही काय म्हणाल? अंटार्क्टिक सर्कल म्हणाल, अंटार्क्टिक वृत्त म्हणाल. बरोबर. 66 डिग्री दक्षिणेला. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की हे जगातल्या कोणत्या देशातून जातं का? हे जगातल्या कोणत्याही देशातून जात नाही. का? कारण 66 डिग्री दक्षिणेला जगातला कोणताही देश नाही. फक्त हे एका खंडाला, एका कॉन्टिनेंटला टच करून जातं, स्पर्श करून जातं. कोणता कॉन्टिनेंट खाली? अंटार्क्टिका खंड आहे, तर खाली ह्या अंटार्क्टिका खंडाला स्पर्श करून चाललंय म्हणून ह्याचं नाव पडलंय फक्त अंटार्क्टिका खंड. जर बघाल तर सर्कल किंवा अंटार्क्टिका वृत्त असं म्हणायला सुरुवात करा. बरोबर. 90 डिग्री उत्तरेला पण एक अक्षवृत्त असेल आणि 90 डिग्री दक्षिणेला पण एक अक्षवृत्त असेल. ह्याला तुम्ही काय म्हणता? उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. उत्तर ध्रुव आणि किती असेल? दक्षिण ध्रुव. नॉर्थ पोल
साऊथ पोल. ही पण कोण आहे तर ही पण अक्षवृत्त आहेत. उत्तर गोलार्धात 90 डिग्री पर्यंत, दक्षिण गोलार्धात कुठेपर्यंत 90 डिग्री पर्यंत. ही 4 महत्वाची अक्षवृत्त बघा, विषुवृत्त, कर्कवृत्त, आर्टिक वृत्त आणि त्याच्यानंतर कोण असेल तर मकर वृत्त. ह्यांच्या 4 वरचेच देश विचारले जातात. ह्याच्या पलीकडे तुम्हाला कुठलेही देश विचारले जाणार नाहीत. इथून पुढे तुम्हाला काय विचारलं जाईल, ह्या गोष्टीवरती जर आलात तुम्ही तर तुम्हाला विचारलं जाईल अक्षवृत्तांची वैशिष्ट्य काय. अक्षवृत्तांची वैशिष्ट्य काय. जर मला पृथ्वीच्या पृष्ठभागावरती अक्षवृत्त काढायचे, मी विषुवृत्त काढला आधी. उत्तर गोलार्धात मला किती अक्षवृत्त मिळू शकतात, उत्तर गोलार्धात मला किती अक्षवृत्त मिळू शकतात. मी 1 डिग्री उत्तरेपासून सुरुवात केली. कुठून? 1 डिग्री उत्तरेपासून. इथे तुमचा 0 डिग्री वाला आहे, येलो कलर मध्ये दाखवलेला. येलो कलरला मी उत्तर गोलार्धात घेतलं का? नाही. येलो कलरच्या बाजूला 1 डिग्री उत्तर, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री असं करत करत अक्षरवृत्त काढत गेलो मी. मला किती अक्षरवृत्त मिळाली? 90 डिग्री उत्तरेपर्यंत जाता येईल ना मला? त्याच्या पलीकडे जाता येईल का? तर नाही. म्हणजे उत्तर गोलार्धात मला किती अक्षरवृत्त मिळाली? 90. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध सारखेच आहेत का वेगवेगळे आहेत? सारखेच आहेत. तर दक्षिण गोलार्धात सुद्धा किती अक्षरवृत्त मिळायला पाहिजेत? 90. उत्तर गोलार्धात 90, दक्षिण गोलार्धात 90, टोटल किती मिळाली? 180. एक राहिला ना, एक विषुवृत्तवाला. कुठला? तर एक विषुवृत्त. ह्याला विसरू नका, कारण इथं पर्याय मात्र खूप क्लोज असतील. 181, 180, 182, 183. आपल्या डोक्यात काय? उत्तर 90, दक्षिण 90, पटकन 180 ला गोल. बरोबर. गोल केल्यानंतर लगेच आठवतो, अरे विषुवृत्त मोजायचा राहिला. गोल केल्यानंतर. पण आता एकदा गोल झाला की विषय मिटला. मग तुम्ही 2 करा, 3 करा, 4 करा, माझ्यावरती तुमच्यापर्यंत 5वा पण येईल. ते 5वा गोल पण येईल तुमच्यापर्यंत. बरोबर. एकदा का तुमच्या हातातून गेली गोष्ट, संपला विषय. त्याच्यामुळं सोपे प्रश्न खूप काळजीपूर्वक बघा. सिली मिस्टेक इथंच होता. अवघड प्रश्नांमध्ये तुम्ही कधीच चुका करत नाही जास्त, किंवा कधीच सिली मिस्टेक अवघड प्रश्नामध्ये होत नाही. सिली मिस्टेक कुठे होतात? सोप्यामध्ये. का? कारण प्रश्न मेंदूला कळतं ना, हा अवघड प्रश्न आहे, तर ह्याला थोडा अलर्टनेस देऊन वाचायला पाहिजे आपण. अलर्ट व्हायला सुरुवात होतो मेंदू. कानाचे पंखे, मेंदूचे पंखे गोल फिरायला सुरुवात होतात लवकर, कानं गरम होतात वगैरे, प्रोसेसर जड होतं. पण सोपा प्रश्न आला ना, अरे मेंदू म्हणतो एवढा सोपा प्रश्न, रिलॅक्स, चिल. 180. थोड्या वेळाने कळतं, अरे उत्तर 181 वरती होतं. मग लोडमध्ये येतो मी, तोपर्यंत लोडमध्ये येत नाही. त्याच्यामुळं सोपा प्रश्न दिसला की थोडंसं काळजीपूर्वक वाचा. राज्यसेवेला वेळेचं फारसं बंधन येत नाही, वेळेची फारशी मर्यादा येत नाही, जी मर्यादा तुमच्या ग्रुप बी किंवा ग्रुप सी ला येऊ शकते. कारण प्रश्न 100, वेळ 120 मिनिटं. प्रश्न 100 आणि वेळ 120 मिनिटाची वेळ आहे. त्याच्यामुळं निवांत, पण तो निवांतपणा पण तुम्हाला कधी कधी महागात पडतो. ज्या लोकांनी मागच्या 1-2 प्रिलिम्स दिले असतील किंवा काय वगैरे, 10 मिनिटं निवांत बसता तुम्ही, काहीच काम नाही शेवटच्या 10 मिनिटात. आणि ते 10 मिनिटं सर्वात घातक असतात. का? तुम्ही पेपर सोडवताना काही क्वेश्चनला असं टिक मार्क करून ठेवलेलं असते की हे प्रश्न आपल्याला येत नाहीत, सोडवायचे नाहीत. किती प्रश्न आहेत? असे 10-12 प्रश्न निघतात. पण होतं काय शेवटच्या 10 मिनिटात? करायचं काय मग शेवटच्या 10 मिनिटात? निवांत. झोप तर येत नाही. आता पेपर संपायची वेळ आहे, त्याच्यामुळे झोपत कुणीच नाही, उगं बसतं इकडे तिकडे बघत. मग माणूस पेपर चाळायला सुरुवात करतो पहिल्यापासून. बरोबर. मग असे प्रश्न दिसतात त्याला, आणि हे प्रश्न खुणावतात त्याला. आणि हे विनाकारण सोडवायचे नसले तरी ते बसल्या जागी गोल करून येतं त्यांना. अरे काहीतरी उत्तर असेल, ह्यांना तरी कशाला सोडवायचं, गोल करा. नाही म्हणलं तरी ह्या 12-13 प्रश्न सोडून दिले होते तुम्ही, त्याच्यातले 6-7 गोल करून येतात विनाकारणच, आणि सगळेच्या सगळे चुकतात. बरोबर. आणि ज्या वेळेस तुम्ही प्रिलिम्स 1 मार्काने जाता, अर्ध्या मार्काने जाता ना, त्यावेळेस हे शेवटचे 10 मिनिट सगळ्यात घातक ठरतात. शांत बसला असतो किंवा वेळ उरलाच नसता माझ्यासाठी, तर कदाचित प्रिलिम्स पास झाला असतो. बरोबर. वेळ जास्त असणं पण धोकादायक आहे, आणि वेळ कमी असणं पण धोकादायक आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. सोप्या गोष्टींच्या बाबतीमध्ये किती अक्षरवृत्त काढता येतात? 1-1 डिग्रीच्या फरकाने जर अक्षरवृत्त काढायची म्हणली तर किती अक्षरवृत्त टोटल काढता येतील? 181 अक्षरवृत्त काढता येतील. अक्षरवृत्त एकमेकांना समांतर आहेत का? येस. अक्षरवृत्त एकमेकांना कशी आहेत? समांतर आहेत. समांतर. बरोबर. इक्वल डिस्टन्स वरती आहेत ही सगळी. समांतर याचा अर्थ काय? तुम्ही एखादी गोष्ट मॅनमेड असेल ना, आणि जिथं मॅनमेड गोष्टीला तुम्ही समांतर म्हणता, कधी समांतर म्हणता? जर 2 लगतच्या अक्षरवृत्तामधलं अंतर काय असायला पाहिजे? कुठलीही 2 लगतची घ्या, कुठलीही 2 शेजारी अक्षरवृत्त घ्या, ह्यांच्यातलं अंतर काय एक्झॅक्टली काय असायला पाहिजे? समान असायला पाहिजे. तरच तुम्ही ह्याला काय म्हणू शकता?
समांतर म्हणू शकता. मी स्टेटमेंट काय सांगितलं, अक्षरवृत्त एकमेकांना समांतर आहेत याचा अर्थ काय, ह्यांच्यातलं अंतर काय असायला पाहिजे. कुठलंही दोन अक्षरवृत्त घ्या, 89 डिग्री 90 डिग्री घ्या, ह्यांच्यामधलं सुद्धा अंतर किती असायला पाहिजे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं ह्यांच्यातलं अंतर किती असायला पाहिजे, 111 किलोमीटर असेल. किती असेल तर 111. दोन लगतच्या अक्षवृत्तावरतलं पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं अंतर किती असतं तर 111 किलोमीटर असतं. बरोबर. आणि हे अंतर सगळीकडे समान आहे म्हणून अक्षरवृत्त कशी आहेत एकमेकांना समांतर आहेत. तिसरं वैशिष्ट्य, बरोबर, ही समान लांबीची असतील का, अक्षवृत्त समान लांबीची आहेत का नाहीत, अक्षवृत्त समान लांबीची नाहीत का, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना पृथ्वीचा आकार कमी कमी होत जातो तर अक्षवृत्तांची लांबी सुद्धा कमी कमी होत जाते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना लांबी कमी होते तर ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येताना काय होते, लांबी वाढायला सुरुवात होते. म्हणून ही समान लांबीची नाहीत. बरोबर. चौथं वैशिष्ट्य जर बघितलं तर, आणि अक्षवृत्त काय सांगतात तर अक्षवृत्त एखाद्या ठिकाणाच्या हवामानाचा अंदाज देतात. काय करतात, हवामानाचा अंदाज देतात. बरोबर. सूर्याच्या उष्णतेवरून ह्या सगळ्या गोष्टी येतात. हे तुम्ही आधी बघितलंय का बघा. जगात उष्णकटिबंधीय प्रदेश कुठे असतो, ज्याला तुम्ही ट्रॉपिकल झोन म्हणता, ज्या भागात सूर्यकिरण लंबरूप पडतात, ज्या भागात सूर्यकिरण सरळ पडतात. सरळ पडणारी सूर्यकिरण ऑलवेज उष्णता काय देत असतात, जास्त देतात. सरळ पडणे म्हणा, लंबरूप पडणे म्हणा किंवा परपेंडिक्युलर पडणे म्हणा, तिन्हीचा अर्थ एकच आहे. आणि ज्या भागात सूर्यकिरण सरळ पडतात त्या भागामध्ये ती जास्त उष्णता देतात आणि जिथं जास्त उष्णता असते तिथं तापमान काय असेल, जास्त. सूर्यकिरण कुठून कुठपर्यंत लंबरूप पडू शकतात, 23.5 डिग्री उत्तर ते 23.5 डिग्री दक्षिण. म्हणजे उत्तरेला कर्कवृत्त ते दक्षिणेला मकरवृत्त, ह्याच भागामध्ये सूर्यकिरण वर्षातल्या कोणत्या ना कोणत्या कालावधीसाठी काय असू शकतात, लंबरूप. रोजच इथं असतील किंवा रोजच इथं असतील नाही, कधी इथं लंबरूप असतील तर कधी इथं लंबरूप असतील. सायमल्टेनियसली दोन्ही गोलार्धात लंबरूप नसतील, आयदर ती उत्तर गोलार्धात तरी लंबरूप असतील किंवा दक्षिण गोलार्धात तरी लंबरूप असतील. ह्या भागामध्ये सूर्यकिरण सरळ पडतात. सूर्यकिरण सरळ पडतात म्हणजे उष्णता जास्त देतात. उष्णता जास्त देतात म्हणजे ह्या भागात तापमान काय असेल, जास्त. तापमान जास्त असणारा भाग आहे म्हणून ह्याला तुम्ही कुठल्या नावाने ओळखता, ह्याला तुम्ही उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणून ओळखता. ह्याला तुम्ही कुठल्या नावाने ओळखता, उष्णकटिबंधीय प्रदेश किंवा ट्रॉपिकल झोन म्हणून ओळखता. बरोबर. आता दुसरी गोष्ट बघा, 23.5 नंतर सूर्यकिरण कधीच लंबरूप पडत नाहीत. 23.5 नंतर सूर्यकिरण लंबरूप पडत नाहीत. 23.5 नंतर सूर्यकिरण कशी पडायला सुरुवात होतात, तिरपी पडतात किंवा ऑब्लिक. कुठपर्यंत तिरपी पडतील, 66.5 डिग्री उत्तरेला आणि किती, 66.5 डिग्री दक्षिणेला. ह्या भागापर्यंत सूर्यकिरण, इथं सूर्यकिरण सरळ पडू शकत होती. आता इथं सूर्यकिरण काय होतात, इथं सूर्यकिरण तिरपी पडायला सुरुवात होतात. इथं सूर्यकिरण काय होतील, इथं सूर्यकिरण तिरपी पडायला सुरुवात होतात. सरळ पडतील तर उष्णता जास्त देतील, तापमान जास्त, उष्णकटिबंधीय प्रदेश. पण 23.5 नंतर हे इथं कुठंच 90 डिग्री अँगल निर्माण करत नाहीत, कधीच नाही. 89 करतील, 88 करतील, 87चा करतील, 70 करतील, 60 डिग्रीचा अँगल करतील, पण कुठला अँगल इथं निर्माण होत नाही, 90 डिग्री अँगल कधी निर्माण होत नाही. म्हणजे याचा अर्थ सूर्यकिरण ह्या भागात सरळ पडत नाहीत, तिरपी पडतात. तिरपी पडणारी सूर्यकिरण उष्णता कमी देतात. तिरपी पडणारी सूर्यकिरण उष्णता कमी देतात. उष्णता कमी दिली तर ह्या भागात तापमान काय असेल, कमी. ह्या भागात तापमान काय असेल, कमी. म्हणून ह्याला तुम्ही कुठल्या नावाने ओळखता, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश, ज्याला तुम्ही सब ट्रॉपिकल झोन म्हणून ओळखता. तिथं तापमान थोडं कमी असतं. कुणापेक्षा कमी असतं, उष्णकटिबंधीय पेक्षा कमी असतं. बरोबर. आता गोष्ट नीट बघा, 66.5 डिग्री नंतरच्या पोर्शनमध्ये जर तुम्ही नीट बघितलं, 66.5 ते 90 डिग्री दक्षिण आणि 66.5 ते 90 डिग्री उत्तर, ह्या भागामध्ये सूर्यकिरण कधीच पोहोचत नाहीत. त्याला कारण कोण असेल तर पृथ्वीचा आकार. सूर्यकिरण ह्या भागाला काय करून जायला सुरुवात करतात, सूर्यकिरण ह्या भागाला बायपास करून निघून जायला सुरुवात करतात. ह्या भागामध्ये कधीच सूर्यकिरण पोहोचत नाही. त्याला कारण कोण तर पृथ्वीचा आकार. असं म्हणत नाही सूर्यकिरण, अरे जाता जाता आठवण आली, जातो इकडं, असं नाही म्हणणार. ही सरळ बायपास करून निघून जातील. आणि जर सूर्यकिरण पोहोचणारच नसतील ह्या भागामध्ये तर उष्णता मिळेल का, उष्णता मिळणार नाही. आणि जर उष्णता मिळणार नाही तर ह्या भागामध्ये तापमान कमी नाही
अतिशय कमी असेल. वर्षभर ह्या भागामध्ये तापमान 0 डिग्री और मायनस मध्ये असेल. अतिशय कमी, वर्षभर कमी तापमानाचा प्रदेश, म्हणून ह्याला काय नाव पडलं ह्या भागाला? शीत कटिबंधीय प्रदेश, किंवा ह्याला काय म्हणतात? पोलार झोन म्हणतात ह्याला. शीत कटिबंधीय प्रदेश किंवा ह्याला काय म्हणतात? पोलार झोन म्हणतात. उष्ण कटिबंधीय कुठून कुठपर्यंत? 23.5 उत्तर ते 23.5 डिग्री दक्षिण उष्ण कटिबंधीय ट्रॉपिकल. 23.5 ते 66.5 उत्तर म्हणा किंवा दक्षिण म्हणा समशीतोष्ण. 66.5 ते 90 डिग्री उत्तर म्हणा किंवा 66.5 ते 90 डिग्री दक्षिण तापमान अतिशय कमी असणारा भाग कोण आहे? तर शीत कटिबंधीय किंवा पोलार झोन आहे. एवढं जर कळलं असेल तर माझ्या सिंपल गोष्टीचं उत्तर द्या. मी 10 डिग्री उत्तर अक्षवृत्तावरती आहे, तर मी हवामानाच्या कोणत्या झोन मध्ये आहे? मी 10 डिग्री उत्तर अक्षवृत्तावरती आहे, उष्णकटिबंधीय मध्ये आहे. मी 55 डिग्री दक्षिण अक्षवृत्तावरती आहे, कुठं? समशीतोष्ण. मी 65 डिग्री उत्तर अक्षवृत्तावरती आहे, समशीतोष्ण. मी 80 डिग्री दक्षिण अक्षवृत्तावरती आहे, बोला शीतकटिबंधीय. म्हणजे मी अक्षवृत्त सांगितली की तुम्ही ऍटलिस्ट हवामानाचा अंदाज तरी दिला की त्या भागामध्ये काय हवामान असू शकतं, बरोबर. एक्झॅक्ट टेम्परेचर, एक्झॅक्ट प्रेशर नाही कळलं तरी चालेल, पण तुम्हाला ऍटलिस्ट एवढं तरी कळलं की त्या भागामध्ये ट्रॉपिकल झोन आहे, सब ट्रॉपिकल झोन आहे की पोलार झोन आहे, शीतकटिबंधीय वाला भाग आहे. हे वैशिष्ट्य आहे कुणाचं? तर तुमच्या अक्षवृत्ताचं. अक्षवृत्त काय सांगतात? तर अक्षवृत्त एखाद्या ठिकाणच्या हवामानाचा काय देतात? अंदाज देतात की त्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान असू शकतं किंवा काय वगैरे, बरोबर. हे अक्षवृत्तांची वैशिष्ट्य आहेत. हे स्टेटमेंट स्वरूपात तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. विधान योग्य की अयोग्य मध्ये ओळखा, बरोबर. स्टेटमेंट राईट और रॉंग मध्ये त्याच्यातले कुठलेही 2-3 स्टेटमेंट तुम्हाला विधानांच्या स्वरूपात विचारले जाऊ शकतात किंवा काय, बरोबर. हा एक पार्ट कोणाच्या बाबतीत? तर तुमच्या अक्षवृत्तांच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर कुठे येऊयात? तर तुमच्या रेखावृत्ताच्या भागामध्ये येऊयात. कुठे येऊयात? तर रेखावृत्तांच्या भागामध्ये येऊयात. गोष्ट नीट बघा आता. रेखावृत्त कुणाला म्हणायचं, बरोबर. अक्षवृत्त कोण होती? पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी आडवी वर्तुळ होती आणि पूर्ण वर्तुळ होती, फुल सर्कल होतं. पण रेखा आता हाफ सर्कल आहेत. लॉंजिट्यूड कोड आहेत तर हाफ सर्कल आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारी उभी आणि अर्धवर्तुळ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काढलेली उभी आणि अर्धवर्तुळ म्हणजे कोण असेल? तर तुमचं रेखावृत्त असेल. मग एक वर्तुळ इथून सुरू होतंय, इथं येऊन थांबतंय, ह्यालाही रेखावृत्त म्हणायचा का? बरोबर. डेफिनेशन काय होती? अर्धवर्तुळ आहे पण उभं अर्धवर्तुळ. मग हे उभं अर्धवर्तुळ आहे तर ह्यालाही रेखावृत्त म्हणाल तुम्ही? नाही. अर्धवर्तुळ कसं काढायचं ह्याचे पण नियम आहेत. प्रत्येक अर्धवर्तुळ तुमच्या उत्तर ध्रुवापासून सुरू झालं पाहिजे. जे तुम्ही रेखावृत्त म्हणून अर्धवर्तुळ काढणार आहेत ना, ते प्रत्येक जर बघाल तर लॉंजिट्यूड कुठून सुरू झालं पाहिजे? उत्तर ध्रुवापाशी. आणि हे कुठे येऊन थांबलं पाहिजे? दक्षिण ध्रुवापाशी येऊन संपलं पाहिजे. कुठे येऊन संपलं पाहिजे? दक्षिण ध्रुवापाशी. आणि ह्या अर्ध्या वर्तुळाने येताना विषुवृत्तासोबत किती डिग्रीचा अँगल निर्माण करावा? 90 डिग्रीचा अँगल निर्माण करावा. तरच ह्या अर्धवर्तुळाला तुम्ही काय म्हणू शकता? रेखावृत्त म्हणू शकता, बरोबर. रेखावृत्त कोण आहेत? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती उत्तर ध्रुवापासून सुरू होणारी, दक्षिण ध्रुवापाशी येऊन संपणारी आणि येताना विषुवृत्ताला काटकोन निर्माण करणारी उभी अर्धवर्तुळ म्हणजे कोण? तर तुमचं रेखावृत्त असेल. कोण असेल? तर रेखावृत्त, बरोबर. मग प्रश्न हा होता, विषुवृत्त अक्षवृत्त काढताना मध्यवर्ती अक्षवृत्त काढायची जास्त काही आपल्याला म्हणजे फारसं अवघड गेलं नाही. बरोबर सेंटर घेतला तुम्ही दोघांचा आणि इथे एक अक्षवृत्त काढलं ज्याला तुम्ही नाव दिलं विषुवृत्त, बरोबर. तुम्ही नॉर्थ पोल टू साऊथ पोल ह्या दोघांचा सेंटर घेतला आणि इथे एक वर्तुळ काढलं त्याला नाव दिलं विषुवृत्त. आता तसंच 0 डिग्री रेखावृत्त काढायचंय. तसंच काय काढायचंय? तर 0 डिग्री रेखावृत्त काढायचंय. तर 0 डिग्री रेखावृत्त कुठं काढावं लागेल? जसं तुम्ही बरोबर पृथ्वीच्या मध्यभागी एक आडवं वर्तुळ काढलं ना, एक आडवं वर्तुळ बरोबर पृथ्वीच्या मध्यभागी काढलं आणि ह्याला विषुवृत्त नाव दिलं तुम्ही, 0 डिग्री म्हणला, तसं 0 डिग्री रेखावृत्त कुठं काढावं लागेल? वार रेषा ती कुठे आहे? मध्यभागी. कुणाच्या? कुणाच्या मध्यभागी?
काही आयडिया? 0 डिग्री रेखावृत्त कुठं काढायचं? समजा ही पृथ्वी आहे, बरोबर, ह्याच्या सेंटरला तुम्ही तर विषुववृत्त काढलंय, बरोबर, ही पट्टी आहे तर ही विषुववृत्त धरून चला. आता रेखावृत्त काढायचंय, पण रेखावृत्त पूर्ण वर्तुळ आहे का? नाही, हाफ सर्कल आहे. मग हे हाफ सर्कल कुठं काढायचं? इथं काढू मी, इथं काढू मी, ह्या बाजूला काढू, किंवा ह्या मॅडमच्या याच्यावरून काढू, इथून काढू, कुठून काढू, नेमकं कुठं काढायचं? पण ते सुरू झालं पाहिजे इथूनच, संपलं पाहिजे इथंच. येताना विषुववृत्तासोबत किती डिग्रीचा कोण? 90 डिग्रीचा कोण. कुठून काढायचं हाच प्रश्न 1874 मध्ये पण सभेला पडला होता. 1874 मध्ये अशीच विद्वानांची सभा भरली होती आणि त्या विद्वानांच्या सभेमध्ये असेच सगळे विचार करत होते कुठून काढायला पाहिजे, बरोबर. आता सभेमध्ये काय होतं? सभेमध्ये त्यावेळेस मेजॉरिटी होती ब्रिटिश लोकांची. ब्रिटिशांचं राज्य होतं का? ब्रिटिश लोकांची मेजॉरिटी होती. ब्रिटिश लोक हुशार होते आधीपासूनच, बरोबर. ते म्हणले 0 डिग्री रेखावृत्त आम्हाला पाहिजे. 0 डिग्री रेखावृत्त कुठूनही काढता येतो. ही सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. तो इथून काढता येईल, तो इथून काढता येईल, तो इथून काढता येईल, कुठूनही काढता येतो, त्याला काही नाही. फक्त त्याच्यात नियम काय? तो इथून सुरू झाला पाहिजे उत्तर ध्रुवापासून, तो संपला कुठं पाहिजे? दक्षिण ध्रुवापाशी. त्याने विषुववृत्ताला काय केलं पाहिजे? काटकोन केला पाहिजे. मग तुम्ही इथून काढा, इथून काढा, ह्या बाजूने काढा, कुठूनही काढा, काही फरक पडणार नाही. ब्रिटिश लोकांच्या डोक्यात होतं की विषुववृत्त तुमच्या 0 डिग्री रेखावृत्ताचं काय महत्व आहे, बरोबर, कारण त्यांना त्यांचा सूर्य कधीच मावळू द्यायचा नव्हता. ब्रिटिश लोकांनी सभेमध्ये व्हिटो टाकला. व्हिटो कळतो तुम्हाला? नकार अधिकार ज्याला म्हणतो. आम्ही म्हणेल तेच खरं, नाहीतर सभाच बरखास्त, बरोबर. आता सभेतल्या बाकीच्या लोकांनी विचार केला, ह्यांच्या हट्टापायी जगाचं कशाला नुकसान करायचं, देऊन टाकू आपण यांना 0 डिग्री, बरोबर, कारण मेजॉरिटी ह्यांचीच होती. कधी जरी झालं तरी ह्यांचंच ऐकणं होतं, बरोबर. पुढच्या 2 वर्षांनी सभा भरवली काय, 5 वर्षांनी सभा भरवली काय, ह्यांचंच म्हणणं ऐकावं लागणार होतं. त्याच्यामुळे ते म्हणले ठीक आहे, आत्ताच मान्य करू. ते म्हणले ठीक आहे, दिलं तुम्हाला 0 डिग्री रेखावृत्त तुम्हाला दिलं, आता सांगा कुठून काढायला पाहिजे. ते काय म्हणले? आमच्या देशावरून न्या, बरोबर, युके वरून न्या, ब्रिटनवरून न्या. ब्रिटनची राजधानी आहे लंडन, लंडनवरून न्या, बरोबर. लंडन मध्ये एक एरिया आहे, सबर्बन एरिया आहे, जसं पुण्यामध्ये हडपसर आहे, सदाशिवपेठ आहे, नवी पेठ आहे, तसा सबर्बन एरिया आहे. कुठला? ग्रीनिच नावाचा. ग्रीनिच नावाच्या सबर्बन एरियावरून न्या. ग्रीनिच मध्ये आमची एक खगोलशाळा आहे, ज्याला तुम्ही रॉयल ऑब्झर्वेटरी म्हणता, त्या रॉयल ऑब्झर्वेटरीवरून न्या. येस, ओके म्हणली ही लोक, पर्याय नव्हता दुसरा. बरोबर काढायला सुरुवात केलं. कुठून गेलं हे? तर इंग्लंडवरून गेलं, लंडनवरून गेलं, जर बघाल तर त्या ग्रीनिचवाल्या एरियावरून गेलं आणि ह्या सगळ्या भागावरून, बरोबर. एक रेखावृत्त मिळालं तुम्हाला. कोणतं रेखावृत्त मिळालं? 0 डिग्री रेखावृत्त मिळालं. फॉर एक्झाम्पल म्हणून चला की इकडे एक रेखावृत्त काढलंय, 0 डिग्री रेखावृत्त मिळालं तुम्हाला. आता ह्या एका रेखावृत्तामुळे, हे पूर्ण सर्कल आहे का हा अर्ध सर्कल आहे? अर्ध सर्कल आहे. ह्या एका अर्ध सर्कलमुळे पृथ्वीचे 2 भाग होतील का? 2 समान भाग होतील का? नाही. तुम्हाला पृथ्वीचे 2 समान भाग करायचेत. आता पृथ्वीचे काय करायचे? 2 समान भाग करायचेत. 2 समान भाग करायचे असतील तुम्हाला तर अर्धा जो काही गोल मिळाला ना, त्याच्या अगेन्स्ट अपोजिट बाजूला काय करावं लागेल? एक अर्धा गोल काढावा लागेल तुम्हाला, बरोबर. इथं जे 0 डिग्री काढले ना तुम्ही, दुसरीकडे कुठं नाही काढता येणार तुम्हाला, जर 2 समान भाग करायचे तुम्हाला तर, बरोबर. तुम्ही म्हणाल आम्ही इथं 0 काढले तर इथं बाजूला काढतोय, 2 समान भाग नाही होणार. तुम्हाला पृथ्वीचे 2 समान भाग करायचे. एक 0 डिग्री रेखावृत्त मिळाले तुम्हाला तर 0च्या बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला काय करावं लागेल? आणखी एक रेखावृत्त काढावं लागेल. इकडचं अर्ध आणि 0वाला अर्ध मिळून काय झालं? एक पूर्ण गोल झाला. आणि ह्या पूर्ण गोलमुळे पृथ्वी किती भागात डिवाइड झाली? 2 समान भागामध्ये डिवाइड झाली. पण हे रेखावृत्त माहिती तुम्हाला 0वाला आहे म्हणून, पण 0च्या अपोजिट साईडला काढलेलं अर्धवर्तुळ म्हणजे कोणतं रेखावृत्त आहे? ते कसं कॅल्क्युलेट करणार? पृथ्वी आहे 360, 2 रेखावृत्त काढली तुम्ही, एक 0वालं माहिती आहे तुम्हाला, दुसरं 100. जर बघाल तर हे माहिती नाही तुम्हाला, पण ह्या 2 रेखावृत्तामुळे पृथ्वी किती भागांमध्ये डिवाइड झाली? 2 भागांमध्ये डिवाइड झाली, बरोबर. दुसरं रेखावृत्त एक तर 0 हे माहिती आहे तुम्हाला, तर 0च्या अपोजिट साईडला कोण आलं? 180 रेखावृत्त आलं, बरोबर. हे 0च्या अपोजिट साईडला असणार रेखावृत्त कोण आहे? 180 डिग्री. इकडला अर्ध, त्याच्या बरोबर अपोजिट साईडला असणारा अर्ध, ह्यांच्यामुळे एक वर्तुळ तयार झालं. आणि ह्या वर्तुळामुळे पृथ्वी किती भागात डिवाइड झाली? 2 भागांमध्ये डिवाइड झाली. हे 2 भाग कुठले आहेत ह्या गोष्टीवरती जर आलो आपण तर मानून झाला 0 डिग्री रेखावृत्तवाला भाग. आता ही 2D डायग्राम आहे, तर इथे तुम्हाला 0च दिसेल. 0च्या अपोजिट साईडला कोण आहे? तर 180 डिग्री आहे. मग 0 आणि a च्या अपोजिट साईडला असणारे 180 डिग्रीमुळे एक भाग वेगळा झाला, जो उजव्या हाताला आहे.
त्याला तुम्ही काय नाव दिलं? पूर्व गोलार्ध. जो दुसऱ्या डाव्या हाताला आहे त्याला तुम्ही काय नाव दिलं? पश्चिम गोलार्ध. त्याला काय नाव दिलं तुम्ही? पश्चिम गोलार्ध. 0 डिग्री आणि 180 डिग्री रेखाटतामुळे किती भाग निर्माण झाले? 2 समान भाग निर्माण झाले. एक पूर्व गोलार्ध आणि दुसरा कोण असेल? तर पश्चिम गोलार्ध. बरोबर. पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध रेखावृत्तांसाठी एक्झॅक्टली सेम आहे. याचा अर्थ कळतो? जी रेखावृत्त किंवा जेवढी रेखावृत्त पूर्व गोलार्धात काढता येतील तेवढीच रेखावृत्त कुठं काढता येतात? पश्चिम गोलार्धात सुद्धा काढता येतात. जसं विषुवृत्तामुळे 2 समान भाग झाले होते. जी अक्षरवृत्त उत्तर गोलार्धात ती तशीच अक्षरवृत्त कुठं काढता येतील? दक्षिण गोलार्धात. तसं जी अक्षरवृत्त पूर्व गोलार्धात काढता येतील ती अक्षरवृत्त कुठं काढता येतील? पश्चिम गोलार्धात. हे कुणामुळे शक्य झालं? 0 डिग्री आणि दुसरं कोणामुळं? 180. एकट्या 0 मुळे झालं का हे? एकट्या 0 मुळे होऊ शकलं का हे? नाही. त्याच्यासोबत कोण आलं? 180 डिग्री रेखावृत्त आला. बरोबर. 0 डिग्रीलाच 0 डिग्री मेरिडियन म्हणा, ह्यालाच मूळ रेखावृत्त म्हणतात. बरोबर. ह्यालाच ग्रीनिच मेरिडियन म्हणतात. कोण असेल तर ग्रीनिच मेरिडियन म्हणा. ग्रीनिच एरियाचं नाव आहे किंवा कधी कधी एमपीसी फक्त ग्रीनिच एवढा शब्द प्रयोग करत आहे. 2020 ला एवढाच शब्द प्रयोग केला प्रिलिम्सला, ग्रीनिच म्हणून. ग्रीनिच म्हणा, 0 डिग्री म्हणा किंवा प्राईम मेरिडियन म्हणा, मूळ रेखावृत्त म्हणा, 0 डिग्री रेखावृत्त म्हणा, हे सगळं कोण आहे? तर तुमचं 0 डिग्री वाली गोष्ट आहे. बरोबर. आता रेखावृत्तांची वैशिष्ट्य नीट बघा. रेखावृत्तांच्या भागामध्ये आलो आपण, तर रेखावृत्तांच्या वैशिष्ट्यामध्ये येऊयात. इथं आलो आपण ह्या पोर्शन मध्ये. हे तुमचं 0 डिग्री आहे. इथं आधी पूर्व गोलार्धात किती रेखावृत्त काढता येतात ह्याचा अंदाज घेऊयात. 0 पासून इकडे आलात 1 डिग्री पूर्व. कोणत्या गोलार्धात हे सांगा? 2 डिग्री पूर्व, 3 डिग्री पूर्व, 4 डिग्री पूर्व, 5 डिग्री पूर्व. असं करत 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 मला पूर्व गोलार्धात कुठेपर्यंत जाता येईल? 0 पासून पूर्व गोलार्धात कुठेपर्यंत जाता येईल? 180 पर्यंत जाता येईल. 180 पर्यंत म्हणजे पूर्व गोलार्धात तुम्हाला किती रेखावृत्त मिळतील? 180. जेवढी रेखावृत्त पूर्व गोलार्धात मिळाली तेवढीच रेखावृत्त कुठे मिळायला पाहिजेत? पश्चिम गोलार्धात मिळायला पाहिजेत. कारण ही रेखावृत्तांसाठी एक्झॅक्टली सेम आहे. पूर्व गोलार्धात 180 असतील तर पश्चिम गोलार्धात सुद्धा किती? 180. नीट बघा. 180 पूर्व गोलार्धात, 180 पश्चिम गोलार्धात आणि 0 पण रेखावृत्त आहे ना. 0 घ्या. किती रेखावृत्त काढली तुम्ही? 361 रेखावृत्त काढली तुम्ही. पृथ्वी 360 डिग्रीची आहे आणि 360 डिग्रीच्या पृथ्वीवरती तुम्ही 361 रेखावृत्त कशी काढता? 360 डिग्रीची आहे ना पृथ्वी. गोल आहे. गोल आहे म्हणजे 360 डिग्रीची आहे. 360 वरती 361 रेखावृत्त. एक कुठून काढलं एक्स्ट्रा? 0 जसा कॉमन आहे ना, तसा कोण कॉमन आहे? 180 वाला रेखावृत्त पण कॉमन आहे. कारण कोणत्या रेखावृत्तामुळे पृथ्वीचे 2 समान भाग झाले? एक 0 आणि एक 180. म्हणून 0 जसा कॉमन आहे तसा 180 सुद्धा काय असायला पाहिजे? कॉमन. जसा 0 कोणत्याही गोलार्धात येत नाही, ना पूर्व गोलार्धात ना पश्चिम गोलार्धात, तसा 0च्या अपोजिट साईडला असणारा 180 सुद्धा कोणत्याच गोलार्धात येत नाही. मग आता मला रेखावृत्त नीट बघा काढायची आहेत. मला 1 डिग्री पूर्व, 2 डिग्री पूर्व, 3 डिग्री पूर्व, 4 डिग्री पूर्व असं करत करत कुठपर्यंत जावं लागेल? 179 पर्यंत जावं लागेल. 180 मला पूर्व गोलार्धात घेता येणार नाही, कारण 180 कॉमन आहे आणि 0. जर पूर्व गोलार्धात 179 मिळत असतील तर पश्चिम गोलार्धात सुद्धा किती? 179. आता टोटल नीट करा. आता टॅली करा. 179 पूर्व गोलार्धात, 179 पश्चिम गोलार्धात, एक 0 डिग्री वाला आणि एक 180 वाला. आता टोटल नीट बघा. आता टोटल 360 होते का? बरोबर. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किती रेखावृत्त काढता येतात? 360. त्याच्यातली पूर्व गोलार्धात 179, पश्चिम गोलार्धात 179, 0 डिग्री वाला एक कॉमन आणि 0च्या अपोजिट साईडला असणारा 180 वाला एक कॉमन. आता झाली 360 रेखावृत्त काढता येतात. बरोबर. 360 कोणालाही सांगता येतील. पूर्व गोलार्धात किती म्हणल्यावर लोक 180 म्हणून टिक मार्क करतील. पूर्व गोलार्धात 179, पश्चिम गोलार्धात 179, 0 आणि 180 कॉमन असतील. बरोबर. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे पहिलं आणि बेसिक वैशिष्ट्य. दुसरं, रेखावृत्त एकमेकांना समांतर आहेत का? रेखावृत्त एकमेकांना समांतर आहेत का? फॉर एक्झाम्पल, आता ही मॅनमेड गोष्ट आहे आणि मॅनमेड गोष्ट जर तुम्ही समांतर म्हणत असाल तर त्यांच्यातलं डिस्टन्स सगळीकडे काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. मानून झाला हे 1 डिग्री पूर्व रेखावृत्त आहे.
हे 2 डिग्री पूर्व रेखावृत्त आहे. ह्या 2 लगतच्या रेखावृत्तामधलं सगळीकडे अंतर सारखंच आहे का? इथं पण सेम, इथं पण सेम, इथं पण सेम, सगळीकडे अंतर सारखं आहे? नाही, हे अंतर वेगवेगळं आहे. आणि जर 2 लगतच्या रेखावृत्तामधलं अंतर वेगवेगळ्या ठिकाणी डिफरंट असेल, वेगवेगळं असेल, तर त्याला तुम्ही समांतर म्हणू शकत नाहीत. रेखावृत्त काय नाहीत? रेखावृत्त एकमेकांना समांतर नाहीत. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. बरोबर, समांतर नाहीत ह्याचा अर्थ त्यांच्यातलं डिस्टन्स वेगवेगळं आहे. हे डिस्टन्स वेगवेगळं म्हणजे किती आहे? 2 लगतची रेखा जर बघाल तुम्ही रेखा, तर इथं विषुवृत्त आहे, इथं कर्कवृत्त, इथं मकरवृत्त, इथं आर्टिक वृत्त, इथं अंटार्टिक वृत्त. बरोबर, हे 0 डिग्री वाला आहे. आता प्रश्न इथे येतो तुम्हाला, 2 लगतची रेखावृत्त आहेत, तर त्यांचं विषुवृत्तावरचं अंतर किती? 2 लगतच्या रेखावृत्तामध्ये विषुवृत्तावरती आला तर हे डिस्टन्स किती किलोमीटर आहे? 111 किलोमीटर आहे. 2 लगतची रेखावृत्त आहेत, त्यांच्यातलं कर्कवृत्त आणि मकर वृत्तावरचं डिस्टन्स किती आहे? तर 102 किलोमीटर. कर्कवृत्त आणि मकर वृत्तावरचं डिस्टन्स किती आहे? 102 किलोमीटर. आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्तावरचं डिस्टन्स किती असेल? 44 किलोमीटर. आर्टिक व अंटार्क्टिक वृत्तावरचं डिस्टन्स किती आहे? 44 किलोमीटर. बरोबर. आणि ध्रुवावरती, ध्रुव, उत्तर ध्रुव म्हणा किंवा दक्षिण ध्रुव म्हणा, हे किती असेल? 0 किलोमीटर असेल. का? इथं ते चिटकून आहेत, इथंही ते चिटकून आहेत. ध्रुवावरत पासूनच सुरुवात होतात आणि ध्रुवापाशीच येऊन एकमेकांना चिटकतात, थांबतात. तर इथं डिस्टन्स काय असेल? 0 किलोमीटर असेल. जर हे समांतर नाहीत, ह्यांच्यातलं अंतर वेगवेगळं आहे. जर ह्यांच्यातलं अंतर वेगवेगळं असेल तर ते किती आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरोबर, हे डिस्टन्स लक्षात ठेवा. ह्याच्यातला 1 लाइनर फॅक्ट विचारला जाईल, मल्टिपल स्टेटमेंटमध्ये विधानं विचारली जातील किंवा जोड्या लावा विचारल्या जातील. विषुवृत्तावर किती, एका बाजूला विषुवृत्त, मकरवृत्त, आर्टिक वृत्त, ध्रुव अशी नावं देतील, दुसऱ्या बाजूला डिस्टन्स देतील. तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे. बरोबर, हे कोणाच्या बाबतीत समांतर नाहीत. तिसरं वैशिष्ट्य, ही काय असतील? समान लांबीची असतात. रेखावृत्त समान लांबीची असतात, हे नीट लक्षात ठेवा. समान लांबीची का बरं? प्रत्येक रेखावृत्त कुठून सुरू होतंय? उत्तर ध्रुवापासून. प्रत्येक रेखावृत्त कुठे येऊन थांबतंय? दक्षिण ध्रुवाजवळ. येताना विषुवृत्ताला काय करतंय? काटकोन निर्माण करतंय. सेम पॅटर्न मध्ये, सगळी सेम पॅटर्न मध्ये, तर सगळ्यांची लांबी काय असायला पाहिजे? सारखीच असायला पाहिजे. कुणी आहे असं मध्येच सुरू झालं इथं, मध्येच इथं येऊन थांबलं, पुन्हा इथं सुरू झालं किंवा मध्येच इथं येऊन थांबलं, असं कुणी आहे? नाही. बरोबर, एकाच ठिकाणापासून सुरुवात करतात, एकाच ठिकाणी शेवट होतो आणि येताना मध्ये सुद्धा पॅटर्न बदलत नाही त्यांचा. मध्ये का बरं हे लावलंय? तर पॅटर्न बदलू नये म्हणून त्यांनी विषुवृत्तासोबत काय निर्माण करायला पाहिजे? अँगल 90 डिग्रीचा करायला पाहिजे, तरच ते रेखावृत्त. त्याच्यामुळे ही सगळी कशी आहेत? समान लांबीची आहेत. ही सगळी कशी आहेत जर बघाल तर समान लांबीची दिसायला सुरुवात होतील, समांतर नाहीत. 360 मध्ये 179, 179 शून्य वाला 1 कॉमन, 180 वाला 1 कॉमन. बरोबर, रेखावृत्ताचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य बघा. रेखावृत्ताचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय? रेखावृत्त काय सांगतात? रेखावृत्त काय सांगतात? तर एखाद्या ठिकाणची वेळ सांगतात. वेळ चांगली का वाईट अशी नाही. बरोबर, वेळ घड्याळी वेळ सांगतात. बरोबर, सध्या चांगली वेळ चालू आहे का वाईट वेळ चालू आहे हे सांगत नाही किंवा काय वगैरे. तर तुम्हाला काय सांगतील? तर ते तुम्हाला टाइम सांगतात, घड्याळी वेळ सांगतात. घड्याळी वेळ सांगण्यासाठी तुम्हाला 3 प्रिन्सिपल बेसिक माहिती असायला पाहिजे. तुम्हाला जर रेखावृत्तावरून टाइम कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला बेसिक किती गोष्टी माहिती असायला पाहिजे? 3. त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत? एक रेखावृत्त सूर्यासमोरून पार होण्यासाठी किती मिनिट लागतात? 4 मिनिट. हे प्रिलिम्सला आहे तुमच्या 2016च्या 2016-17च्या प्रिलिम्सला विचारलेलं आहे. एक रेखावृत्तावरून सूर्यकिरण दुसऱ्या रेखावृत्तावरती जायला किती मिनिट? 4 मिनिट. बरोबर, जर तुम्ही ह्याला थोड्याशा मोठ्या ह्याच्यामध्ये 15 रेखावृत्त पार होण्यासाठी किती तास? 15 रेखावृत्त पार होण्यासाठी 1 तास. बरोबर, हे पहिलं बेसिक. दुसरं बेसिक, दिलेल्या रेखावृत्ताच्या पूर्वेकडील वेळ कॅल्क्युलेट करायची असेल तर वेळेची काय व्हायला पाहिजे? दिलेल्या रेखावृत्ताच्या पूर्वेकडची रेखावृत्तावरची वेळ कॅल्क्युलेट करायची असेल तर वेळेची काय व्हायला पाहिजे? बेरीज व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल,
तुम्हाला दिलंय 15 डिग्री पूर्व रेखावृत्तावरती सकाळी 9 वाजलेत, बरोबर? किती वाजलेत? सकाळी 9 वाजलेत. आणि मग तर 45 डिग्री पूर्व रेखावृत्तावरती किती वाजले असतील? रेखा तर दिलंय कुठलं? 15 डिग्री पूर्व. विचारलंय कुठलं? त्याच्या पूर्वेकडच्या रेखावृत्तावरची वेळ विचारली. तुम्ही जर दिलेल्या रेखावृत्तावरून पूर्वेकडे जाणार असाल तर वेळेची काय व्हायला पाहिजे? बेरीज व्हायला पाहिजे, बरोबर? आणि तिसरी गोष्ट, पश्चिमेकडील रेखावृत्त किंवा पश्चिमेकडील वेळ कॅल्क्युलेट करत असाल तर तुम्हाला वेळेची काय करावी लागेल? तर वेळेची वजाबाकी करावी लागेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला दिले 15 डिग्री पूर्व आणि विचारलंय 5 डिग्री पूर्व रेखावृत्तावरती किती वाजले असतील. 15च्या कुठल्या बाजूला जायचंय? पूर्वेला जायचंय का पश्चिमेला जायचंय? तर तुम्हाला पश्चिमेला जायचंय. कुठे जायचंय? तर पश्चिम बाजूला जायचंय. पश्चिम बाजूला जायचं असेल तर वजाबाकी करा, पूर्वेकडे जायचं असेल तर बेरीज करा, बरोबर? कशाची बेरीज करा? किती रेखावृत्त पूर्वेला जायचंय किंवा किती रेखावृत्त पश्चिमेला जायचंय त्याच्यावरून तास कॅल्क्युलेट करा आणि त्या तासाची बेरीज वजाबाकी करा. फॉर एक्झाम्पल, हे 3 माहिती असू द्या तुम्हाला. हे 3 स्टेटमेंट मध्ये पण विचारले जातील. दिलेल्या रेखावृत्ताच्या पूर्वेकडची वेळ कॅल्क्युलेट करायची असेल तर बेरीज, दिलेल्या रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे जायचं असेल तर वजाबाकी, आणि एक रेखावृत्त पार करायला किती? 4 मिनिट. 15 रेखावृत्त पार करायला 2 तास. 30 रेखावृत्त पार करायला किती? 2 तास. 15 रेखासाठी 1 तास, तर तुमच्या 30 रेखावृत्तासाठी किती तास? 2 तास. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथं आहात 45 डिग्री पूर्व रेखावृत्तावरती आहात, तर 105 डिग्री पूर्व रेखावृत्तावरती 45 रेखावृत्तावरती सकाळी 9 वाजले, तर 105 डिग्री पूर्व रेखावृत्तावरती किती वाजले असतील? कॅल्क्युलेट करा. पहिली गोष्ट, तुम्हाला किती तास पुढे जायचंय किंवा किती तास मागे यायचंय हे तरी कळलं पाहिजे. आणि तास कसे कॅल्क्युलेट करणार? ह्या 2 रेखावृत्तामध्ये किती रेखावृत्त आहेत हे मोजा, बरोबर? कसं मोजणार? 105 मायनस किती? 45 किती येईल? 60 रेखावृत्ताचा फरक आहे, बरोबर? ह्याला डायरेक्ट 15 ने डिवाइड होते का बघा. किती तास? 4 तासाचा फरक असणार आहे ह्या दोघांमध्ये. किती तासाचा फरक असेल? 4 तासाचा. 4 तास पुढे जायचंय का 4 तास मागे जायचंय? पुढे जायचंय. बेरीज करायच्या, कारण पूर्वेकडे ऑलवेज वेळ पुढे असते. जपान आपल्या पुढे आहे वेळेच्या बाबतीत, चीन आपल्या पुढे आहे वेळेच्या बाबतीत. का? कारण सूर्य आधी तिकडं उगवतो. सूर्य आधी जपानमध्ये उगवतो, मग तुमच्या चीनमध्ये येतो, मग म्यानमारमध्ये येतो, मग भारतामध्ये येतो, बरोबर? त्याच्यामुळे पूर्वेकडची वेळ काय असते? पुढे असते. आणि वेळ पुढची सांगण्यासाठी तुम्हाला बेरीज करावी लागेल. अमेरिका आपल्या बाबतीत वेळेच्या बाबतीत माग आहे, इंग्लंड आपल्यासाठी वेळेच्या बाबतीत कुठे आहे? माग आहे, बरोबर? तर मागची वेळ सांगण्यासाठी काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. इथं किती तासांची बेरीज आणि किती तासांची वजाबाकी हे कसं ठरवणार? दोघांमध्ये किती रेखावृत्ताचा फरक आहे ते कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यावरून तास कॅल्क्युलेट करा. किती रेखावृत्ताचा फरक आहे? 60 रेखावृत्ताचा. 15 रेखावृत्तासाठी 1 तास, तर 60 रेखावृत्तासाठी किती? 4 तास. मग 4 तास पुढे जा. 10, 11, 12, 1. दुपारचे किती वाजले असतील? 1. सेम गोष्ट, पूर्वेकडे जायचे का पश्चिमेकडे जायचे हे कॅल्क्युलेट करायला सुरुवात करा. हे विचारून झालंय 2020 ला. पण 2020 ला थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे. 2020 राज्यसेवा प्रिलिम्सला याच्यावरती एक प्रश्न आहे, पण त्याच्यावरती थोड्या वेळात जाऊ, आत्ता नको, इमिडिएटली नको. जर बघा, बरोबर, जर तुम्हाला हीच गोष्ट असं विचारली असेल, तुम्हाला 45 डिग्री पूर्व रेखावृत्तावरती सकाळचे 9 वाजलेत आणि तुम्हाला विचारलंय, इकडं जर बघाल तर 90 डिग्री पश्चिम रेखावृत्तावरती किती वाजले असतील? आता कॅल्क्युलेट करा. इतकं सोपं नाहीये ते, नीट बघा. तुम्हाला वाटतंय 3 तास, इतकं सोपं नाहीये ते. रेखावृत्त नीट बघा, दोघांमध्ये किती रेखावृत्ताचा फरक आहे? दोघांमध्ये किती रेखावृत्ताचा फरक आहे? एक पूर्व गोलार्धात आहे, एक पश्चिम गोलार्धातला आहे. एक पूर्व गोलार्धातला, एक पश्चिम गोलार्धातला आहे. मध्ये कोण असेल? मध्ये 0 असेल, बरोबर? हे 45 आणि ते 90 किती झाले? हे 45 आणि ते 135 झाले. 135 ला 15 ने डिवाइड करा, 9 तास आले. 9 तास पाठीमागे जायचंय तुम्हाला. किती तास पाठीमागे जायचंय तुम्हाला? 9 तास पाठीमागे जायचं, बरोबर? तुम्ही लगेच अरे हे 90, हे 45, अरे 3च तास. इतकं सोपं नाही, बरोबर? म्हणून म्हणलं तुम्हाला किती तास पाठीमागे जायचंय? 9 तास पाठीमागे जायचंय,
कारण मध्ये 0 आहे, तर हे 45 रेखावृत्त आणि 0 पासून पश्चिमेला किती 90 रेखावृत्त, हे 90 आणि हे 45 135 झाले. त्याला 15 ने डिवाइड कराल तर किती तासाचा फरक आला? 9 तासाचा फरक आला. पण 45च्या पूर्वेला जायचंय का 45च्या पश्चिमेला? पश्चिमेला जायचंय. तर 9 तास मागे या. 9 तास सकाळचे किती वाजले असतील? 8, 7, 6, त्याच्यानंतर 5, 4, 3, 2. किती तास पाठीमागालात तुम्ही? 7 तास पाठीमागालात. 1 वाजले असतील, 12 वाजले असतील, रात्रीचे 12. जर ह्याला मी दिवस ऍड केला, इथं सोमवार, तर इथं कोणता दिवस? इथं कोणता दिवस? सोपा प्रश्न. आधी फक्त वेळ विचारली होती, सोबत दिवस ऍड केला त्यांनी, बाकी काहीच नाही केलं. कोणता दिवस? इथं 12 वाजले, एवढं कळलं. 9 तास पाठीमागाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 तास मागालो मी. कोणता दिवस? 12 वाजता. 11 वाजून 59 मिनिटापर्यंत रविवार. हा, व्हिडिओ कॉल रात्री मित्रांना वगैरे. हा, 11 वाजून 59 मिनिटापर्यंत कोण? रविवार. 12 वाजले, नवीन दिवस सुरू होतो रात्रीच्या 12 वाजता. तुमचा सकाळी होत असेल 10-11 वाजता, बरोबर. पण जगासाठी नवीन दिवस कधी? 12 वाजता, शार्प 12 वाजता. रात्रीचे जर 12 वाजले असतील तर समजून घ्या नवीन दिवस सुरू झालाय. पुढचा दिवस इथं सोमवार असेल, बरोबर. इथं कोण असेल? तर हे सोमवार सुरू झाला इथं आत्ता. ह्या 12ला सोमवार सुरू झाला. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. हे खूप छोटे छोटे बेसिक गोष्ट आहे. हे तुम्ही फक्त बघितले का नाही किंवा एकदा ह्याच्यावरती जाते गोष्ट. क्लिअर? हे घरी गेल्यावरती तुम्ही तुमच्या स्वतःचे लॉंजिट्यूड्स घेऊन बघा. तुम्हाला वेळ कॅल्क्युलेट करता येईल की कोणत्या रेखावृत्तावरती किती वाजले, तर कुठे जायचंय किंवा काय वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज यायला सुरुवात होईल. थोडंसं पुढे जाऊयात आता. इथे येऊया. एक स्थानिक वेळ नावाची कन्सेप्ट आहे, बरोबर. किंवा रेखावृत्तावरून आणखी एक कन्सेप्ट यायला सुरुवात होते. स्थानिक वेळेपेक्षा कोण असेल तर प्रमाण वेळ कन्सेप्ट म्हणा, ही जरा जास्त कामाला येईल. कोण असेल तर प्रमाण वेळ. प्रमाण वेळ स्टँडर्ड टाइम. प्रमाण वेळ कोणाला म्हणता तुम्ही? स्टँडर्ड टाइम वाली गोष्ट. कसं कॅल्क्युलेट करतात स्टँडर्ड टाइम? तुम्हाला लोकल टाइम कन्सेप्ट माहिती आहे? लोकल टाइम कन्सेप्ट काही आयडिया? स्थानिक वेळ. भारतात सूर्य आधी कुठं उगवतो? अरुणाचल प्रदेशला. अरुणाचल प्रदेश ते गुजरात एकाच रेखावृत्तावरती आहेत का काही वेगवेगळी रेखावृत्त आहेत? मी इथं येतो ह्या गोष्टीवरती. इथं रेखावृत्त आहे भारताचं, माणूंचाला हे 97 डिग्री, आणि इथं रेखावृत्त आहे जर बघाल तर 68 डिग्री, किंवा ह्याला मी राऊंड फिगर मध्ये 98 डिग्री लिहितो, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल कॅल्क्युलेशनला. भारताचं पहिलं रेखावृत्त 68 डिग्री, शेवटचं रेखावृत्त 98 डिग्री, बरोबर. सूर्य कुठं उगवतो? 68ला का 98ला? 98ला, बरोबर. इथं सूर्य उगवतो. इथं सकाळचे 6 वाजले. सूर्य उगवायच्या स्थितीनुसार, तुमच्या घड्याळीनुसार नाही, आत्ता जस्ट सूर्य क्षितिजावरती निघायला सुरुवात आहे, तर सकाळचे किती वाजले म्हणून? चला 6 वाजले. तुमच्याकडे घड्याळ नाहीये सध्या. गुजरातमध्ये पण सूर्य उगवतच असेल का? जर अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य जस्ट उगवते आता, क्षितिजावरती आला, तर गुजरातमध्ये पण सूर्य उगवतच असेल का? नाही. गुजरातमध्ये सूर्य उगवायला सूर्याला किती रेखावृत्त पार करून यावं लागेल? 30 रेखावृत्त पार करून यावं लागेल. म्हणजे किती तासानंतर अरुणाचल प्रदेश मधला सूर्य गुजरातमध्ये येईल? 2 तासानंतर, बरोबर. इथं जर सकाळचे 6 वाजले असतील अरुणाचल प्रदेशमध्ये, तर सेम मुवमेंटला गुजरातमध्ये किती वाजले पाहिजेत? 4. पहाटेचे किती? 4. कारण पश्चिमेला यायचंय, 2 तास मागे यायचंय. तिथं सकाळचे 6 वाजले, तर इकडे पहाटेचे 4 वाजले, बरोबर. हे लोकल कंडिशन आहे, लोकल कंडिशन. बरं, ह्या लोकल कंडिशन नुसार भारताचे व्यवहार करणं शक्य आहे का? गुजरात मधले साहेब आहेत, त्यांनाही चंदीगडला मिटिंगला जायचंय. अरुणाचल प्रदेश मधले पण साहेब आहेत, त्यांनाही मिटिंगला जायचंय. मिटिंग आहे चंदीगडमध्ये सकाळच्या 8 वाजता. बरं, ही 8 वाजताची वेळ कुठली आहे? चंदीगडचा लोकल टाइम आहे 8 वाजता, बरोबर. अरुणाचल प्रदेशवाला व्यक्ती निघेल सकाळी 6 वाजता. ज्यावेळेस हा फ्लाईट पकडत असेल त्यावेळेस गुजरातमध्ये काय परिस्थिती असेल? साखर झोपेत असतील. जर बघाल तर गुजरातमध्ये काय परिस्थिती असेल? साहेब साखर झोपेत असतील. 4 वाजलेत ना, एवढ्या लवकर उठून जायचं कुठं? 8 वाजता मिटिंग आहे, बरोबर. हा व्यक्ती इथं येऊन पोहोचला, अरुणाचल प्रदेशवाला व्यक्ती इथं येऊन पोहोचला, ह्याच्या घड्याळीत वाजले 8.
गुजरातमध्ये काय परिस्थिती असेल? अरुणाचल प्रदेशवाल्या व्यक्तीच्या घड्याळीत 8 वाजले असतील तर ह्याच्या घड्याळीत किती वाजायला पाहिजे? 6. 2 तासाचा डिफरन्स असायला पाहिजे ना. हा आत्ता फ्लाईट पकडत असेल, गुजरातवाला व्यक्ती 6 वाजता निघाला, 8 वाजता पोहोचला. गुजरातवाल्या व्यक्तीच्या घड्याळीत जर 8 वाजतील तर अरुणाचल प्रदेशवाल्या व्यक्तीच्या घड्याळीत किती वाजतील? 10. हा मीटिंगला पोहोचला गुजरातवाला, तर अरुणाचल प्रदेशवाला मीटिंग करून वापस आपापल्या घरी पोहोचला. घरची कामं आहेत ना, ते कोण करणार? बरोबर. दोघांची मीटिंग एकाच वेळेला होईल का? लोकल टाइम नुसार जर गेलो तर लोकल टाइम नुसार देशाचे राज्याचे व्यवहार करणं, मोठ्या एरियावरती व्यवहार करणं शक्य होत नाही. लोकल टाइमचा अर्थ काय? सूर्याची स्थिती काय त्याच्यानुसार वेळ सांगणं, घड्याळी वेळ नाही. लोकल टाइमचा अर्थ काय? सूर्य जस्ट आत्ता इथे जर बघाल तर इथं तुमचं हॉरिझॉन आहे, हॉरिझॉनवरती जस्ट सूर्य आत्ता उगवत आहे, सकाळचे 6 वाजले. सूर्याची पोझिशन इथं आली, इथं आली, इथं आली, सूर्य डोक्यावरती आला तुमच्या. किती वाजले? 12. इकडं आला 2 वाजले, इकडं आला 4 वाजले, इथं आला 5 वाजले, मावळतीला लागला पुन्हा किती वाजले? 6 वाजले. सूर्याचा पृष्ठभागासोबत अँगल किती झालाय किंवा काय वगैरे, त्याची लोकल कंडिशन काय, त्याच्यावरून वेळ सांगणं म्हणजे कोण असेल? लोकल टाइम असेल, स्थानिक वेळ असेल. स्थानिक वेळ वापरली जात नाही. स्थानिक वेळेमध्ये हे कन्फ्युजन व्हायला सुरुवात होतात. बरोबर, वेळ मॅच होत नाही स्थानिक वेळ. म्हणून आपण नवीन कन्सेप्ट आणली. कुठली? प्रमाण वेळ. स्टँडर्ड टाइम नावाची कन्सेप्ट आणली आपण. कुठली कन्सेप्ट आणली? स्टँडर्ड टाइम. स्टँडर्ड टाइम काय सांगते बघा. कशी ठरवायची स्टँडर्ड टाइम? तर प्रत्येक देशाने आपापली प्रमाण वेळ ठरवायची. ते अधिकार देशाला दिले, प्रत्येक देशाला. बरोबर. फॉर एक्झाम्पल भारताला दिलंय. प्रत्येक देशाने किमान ज्या देशांचा रेखावृत्तीय विस्तार 30 रेखावृत्तांचा आहे किमान. बरोबर. काही देश असतील ज्यांना 15 रेखावृत्त आहेत, भारतातून 30 रेखावृत्त चालली आहेत. काही देश 10 वालेच असतील, काही 15 वाले असतील, काही 20 वाले रेखावृत्त असतील, काही 30 वाले असतील. किमान 30 रेखावृत्त असणाऱ्या देशांसाठी पहिला नियम. 30 रेखावृत्त आहेत तर ह्यांनी काय करायचं? इथं तुमचं पहिलं रेखावृत्त आहे 68 डिग्री, इकडे तुमचं रेखावृत्त आहे 98 डिग्री. 30 रेखावृत्त आहेत तुमच्यासाठी. तुम्ही ह्या 30 रेखावृत्तामधलं जवळजवळ मध्यातलं रेखावृत्त निवडायचं. एक्झॅक्ट सेंटर नाही सापडलं तरी चालेल तुम्हाला. बरोबर. जवळजवळ मध्यातलं का? जर तुम्ही इथं जवळजवळ मध्यातलं घेत असाल, इकडूनही ते जवळजवळ तेवढंच पडलं पाहिजे, इकडूनही ते जवळजवळ तेवढंच पडलं पाहिजे. म्हणून सेंटर मधलं घ्या. एक्झॅक्ट सेंटर नाही सापडला, नियर अबाउट सेंटर घ्या. बरोबर. 30 रेखावृत्त असणाऱ्या देशांनी किंवा त्याच्यापेक्षा कमी रेखावृत्त असणाऱ्या देशांनी त्यांच्या जवळजवळ कुठलं रेखावृत्त निवडायचं? मध्यवर्ती रेखावृत्त निवडायचं. आणि ह्या आता नीट आहे का, हे जे काही मध्यवर्ती रेखावृत्त तुम्ही निवडायचं, हे प्रत्येक देशाला अधिकार दिलेले आहेत. जे काही तुम्ही मध्यवर्ती रेखावृत्त निवडाल, ह्या मध्यवर्ती रेखावृत्तावर असणारी स्थानिक वेळ, हे जे काही तुमचं जे रेखावृत्त तुम्ही निवडलंय ह्याच्यावरती कोणती वेळ घ्याल? इथली स्थानिक वेळ घ्या. स्थानिक वेळ हे नीट लक्षात ठेवा. मध्यवर्ती रेखावृत्तावर सूर्याच्या स्थितीनुसार जी काही स्थानिक वेळ असेल, ती स्थानिक वेळ संपूर्ण देशासाठी काय मानली जाईल? प्रमाण वेळ मानली जाईल. फॉर एक्झाम्पल, अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य उगवला म्हणून 6 वाजणार नाहीत आपल्याकडं. आपल्या घड्याळीत 6 कधी वाजतील? मध्यवर्ती रेखावृत्तावरती सूर्य उजळला पाहिजे. मध्यवर्ती रेखावृत्तावर जर 6 वाजले तर जम्मू काश्मीर श्रीनगरला 6, अहमदाबादला 6, मुंबईत 6, चेन्नईत 6, कोलकात्यात 6. मध्यवर्ती रेखावृत्तावर सूर्याच्या स्थितीनुसार जर सकाळचे 10 वाजले तर संपूर्ण भारताच्या घडीत किती वाजायला पाहिजे? 10. मध्यवर्ती रेखावृत्तावर सूर्याची स्थिती दुपारची 12 वाजताची आहे. सूर्य डोक्यावरती आलाय. बरोबर. तुमच्यासोबत जर बघाल तर सूर्य डोक्यावरती आहे, तर संपूर्ण देशाच्या घडीत किती वाजले पाहिजेत? 12 वाजले पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळं मध्यवर्ती रेखावृत्त निवडायचं. बरोबर. आणि ह्या मध्यवर्ती रेखावृत्तावर असणारी जी काही लोकल टाइम आहे, मध्यवर्ती रेखावृत्तावर असणारी जी काही स्थानिक वेळ आहे, ती संपूर्ण देशासाठी काय मानली जाते? प्रमाण वेळ मानली जाते. काय मानली जाते? प्रमाण वेळ. बरोबर. प्रमाण वेळ मांडण्यासाठी बेसिक क्रायटेरिया काय होता? 30 रेखावृत्त असायला पाहिजेत. 30 रेखावृत्त असेल तर किमान एक मध्यवर्ती रेखावृत्त निवडा. पण जगामध्ये असे पण काही देश आहेत ना ज्यांच्यापाशी रेखावृत्त खूप जास्त आहेत. रशिया घ्या, कॅनडा घ्या, चीन घ्या, अमेरिका घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या, ब्राझील घ्या, खूप सारी त्यांच्याकडे 30 पेक्षा जास्त रेखावृत्त आहेत. त्यांनी काय करायचं? तर त्यांनी प्रत्येक 30 रेखावृत्तासाठी एक मध्यवर्ती रेखावृत्त निवडायचं आणि त्याच्यानुसार टाइम ऍडजस्ट करायचा. बरोबर. बरोबर. इथं जर बघाल तर पहिले 30 आले तर ह्याच्यासाठी एक रेखावृत्त, इथं 30 आले तर त्याच्यासाठी एक रेखावृत्त, इथं 30 आले तर पुन्हा त्याच्यासाठी एक रेखावृत्त, आणि मग त्यांच्यानुसार इंटरनल टाइम ऍडजस्टमेंट करायची त्यांनी. असे सर्वात जास्त प्रमाण वेळ रेखा, ह्याला प्रमाण वेळ रेखावृत्त म्हणतात, कारण हे तुमची प्रमाण वेळ सांगणारा रेखावृत्त ना.
तर ह्याला प्रमाणवेळ रेखात म्हणतात, ह्याला स्टँडर्ड टाइम मेरिडियन म्हणतात. असे स्टँडर्ड टाइम मेरिडियन जगात कुठल्या देशात सर्वात जास्त असतील? ऑब्विसली तुमचं उत्तर चुकीचं असेल. फ्रान्समध्ये. अशी प्रमाणवेळ रेखा तर जगात सर्वात जास्त कुठे आहे? तर फ्रान्समध्ये. का? फ्रान्स दिसायला लहान आहे, पण त्याची टेरिटरी जगभर सगळी पसरलेली आहे. त्याची बेट आहेत, त्याच्या वसाहती आहेत, जगभर पसरलेल्या आहेत. बरोबर. आणि ते आजही त्यांच्या टाइम झोन नुसारच कॅल्क्युलेट करतात टाइम. बरोबर. पॅसिफिक ओशन मध्ये पण त्यांची बेट आहेत, अटलांटिक मध्ये पण त्यांची बेट आहेत. बरोबर. तर ते सगळे जर बघाल तर असे टाइम झोन्स निर्माण केलेत. तुमच्या रशियामध्ये तर 11 आहेत, फ्रान्समध्ये 13 प्रमाणवेळ रेखा आहेत. फ्रान्समध्ये किती आहेत? 13 प्रमाणवेळ. रशियामध्ये तर 11 आहेत तुमच्याकडे. बरोबर. तर फ्रान्समध्ये 13 प्रमाणवेळ रेखा आहेत. जगात सर्वात जास्त प्रमाणवेळ रेखा आहेत. स्टँडर्ड टाइम मेरिडियन असणारा देश कोण असेल? तर फ्रान्स. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. बरोबर. मग गोष्ट येते भारताची प्रमाणवेळ. भारताने पण आपली प्रमाणवेळ ठरवली असेल ना. पाकिस्तानने ठरवली, चीनने ठरवली, नेपाळने ठरवली, तर भारत का बरं राहील तसाच पाठीमागे? भारताने पण ठरवली. भारताला प्रमाणवेळ ठरवण्यासाठी काय करणं अपेक्षित होतं? भारताला प्रमाणवेळ ठरवण्यासाठी काय करणं अपेक्षित होतं? एक मध्यवर्ती रेखात घेणं अपेक्षित होतं. मध्यवर्ती रेखात निवडलं तुम्ही. बरोबर. हे भारताचं मध्यवर्ती रेखात आहे, जे तुमच्या 68 डिग्रीलाही जवळ पडेल आणि 98 डिग्रीलाही जवळ पडेल. सेंटरवाला घेतलं. हे सेंटरवाला रेखात किती आहे जर बघाल तर 82 डिग्री 30 मिनिट पूर्व असं तरी लिहा, किंवा गणिताच्या भाषेमध्ये 82.5 डिग्री पूर्व असं तरी लिहा. दोन्ही बरोबर आहे. 82 डिग्री 30 मिनिट पूर्व हे भारताचं कोण आहे? प्रमाणवेळ रेखात. जर हे भारतातून चाललंय ह्याचा अर्थ ऑब्विसली हे भारतातल्या राज्यातून जात असेल. तर तुम्हाला विचारलं जाईल भारताचं प्रमाणवेळ रेखावृत्त कोणतं आणि ते भारतातल्या किती राज्यातून चाललंय? 5 राज्यातून चाललंय. किती राज्यातून चाललंय? 5 राज्यातून. ही 5 राज्य कोणती आहेत? यूपी, एमपी, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि कोण आहेत? आंध्र प्रदेश. ह्या 5 राज्यातून चाललंय ते. एक गाव पण आहे, शहर पण आहे. ज्या शहरावरून जातं ते गाव कुठलं? मिर्झापूर. कुठलं गाव आहे? शहर मिर्झापूर नावाचं गाव आहे, शहर आहे. मिर्झापूर बद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही तुम्हाला. तुमची पीएचडी कदाचित झाली असेल काही लोकांची. बरोबर. कुठून? तर मिर्झापूर. हे जर बघाल तर 5 राज्य लक्षात ठेवा. कुठले असतील तर 5 राज्य, यूपी, एमपी, छत्तीसगड, ओडिसा आणि कोण असेल तर आंध्र प्रदेश. तुम्हाला विचारलं जाईल भारताने हे प्रमाणवेळ रेखात स्वतःसाठी कधी निवडलं? भारताने हे प्रमाणवेळ रेखात स्वतःसाठी 1 जानेवारी 1906. 1 जानेवारी 1906 भारताने हे स्वतःसाठी प्रमाणवेळ रेखात निवडलं. असा एक देश आहे ज्याचा भारतावरती पूर्ण विश्वास आहे. ते म्हणजे भारत जे प्रमाणवेळ रेखात ठरेल ते आपल्यासाठी पण प्रमाणवेळ रेखात, भले ते आपल्या देशाच्या बाहेरून गेलं तरी चालेल. बरोबर. असा देश कोण? श्रीलंका. असा देश कोण आहे? तर श्रीलंका. भारतासाठी जे प्रमाणवेळ रेखात आपण निवडलंय तेच प्रमाणवेळ रेखात श्रीलंकेसाठी स्वतःसाठी सुद्धा प्रमाणवेळ रेखात मांडलंय. ते श्रीलंकेच्या बाहेरून चाललंय तरी सुद्धा. बरोबर. कोण असेल तर श्रीलंका. भारताच्या टाइमच्या हिशोबाने चालते, त्याच्यामुळे श्रीलंकेची वेळ आणि आपली घड्याळी वेळ जवळजवळ सारखीच आहे, काही फरक नाही. कारण दोघांचाही प्रमाणवेळ रेखात कोण आहे? तर एकच आहे. हे प्रत्येक देशाचं झालं. आता जगाची प्रमाणवेळ पण काढावी लागेल ना. ही भारताची प्रमाणवेळ झाली. पाकिस्तानने पाकिस्तानची ठरवली, दक्षिण आफ्रिकेने दक्षिण आफ्रिकेची ठरवली, अमेरिकेने त्याची ठरवली, रशियाने त्याची ठरवली, इकडे म्यानमार आहे त्यांचं ठरवून घेतलं. जगासाठी कसं ठरवणार? जगाचे व्यवहार पण आहेत ना. बरोबर. प्रमाणवेळ काढण्याची पद्धत बघा. प्रमाणवेळ कसं काढला? पण भारतातलं मध्यवर्ती रेखात घेतला आपण. बरोबर ना, जवळजवळ सेंटर मधलं. आता तुम्हाला जगाची प्रमाणवेळ काढायची, इंटरनॅशनल स्टँडर्ड टाइम काढायचा तुम्हाला, तर तुम्हालाही जगाच्या मध्य भागातलं रेखात घ्यावं लागेल. तुम्हालाही जगातलं कुठलं रेखात घ्यावं लागेल? मध्य भागातलं रेखात घ्यावं लागेल. आणि जगाच्या मध्यभागी असणार रेखात कोण? 0 डिग्री रेखात. म्हणून ब्रिटिशांनी 0 डिग्री रेखात मागून घेतला होता. ज्यावेळेस कधी जगाची प्रमाणवेळ ठरवायची वेळ येईल ना, तर कुणाच्या वेळेचा विचार व्हायला पाहिजे? लंडन मध्ये किती वाजले ह्याचा विचार व्हायला पाहिजे. लंडनची वेळ तुम्हाला जगाचा इंटरनॅशनल स्टँडर्ड टाइम दाखवेल. बरोबर. का? कारण 0 डिग्री म्हणजे कोण आहे? तर सेंटर आहे रेखावृत्ताचं. आणि तुम्हाला प्रमाणवेळ काढण्यासाठी काय घेणं पहिलं अपेक्षित आहे? सेंटर मधलं रेखात घेणं अपेक्षित आहे. जवळजवळ एक्झॅक्टली सेंटर म्हणा, जवळजवळ सेंटर म्हणा. आणि जगाची प्रमाणवेळ काढण्यासाठी मध्यवर्ती रेखात कोण? 0 डिग्री रेखात. 0 डिग्री रेखावृत्तावरती जी काही लोकल वेळ असेल, 0 डिग्री रेखावृत्तावरती जी काही लोकल टाइम असेल,
ती संपूर्ण जगासाठी काय मांडली जाते? प्रमाण वेळ मांडली जाते, इंटरनॅशनल स्टँडर्ड टाइम मानला जातो. आत्ता इंग्लंडमध्ये जस्ट सूर्य उगवायला सुरुवात झाला, 6 वाजलेत इंग्लंडमध्ये लोकल टाइमनुसार. तर इंटरनॅशनल स्टँडर्ड टाइम काय सांगतो? किती वाजलेत? 6 वाजलेत. आणि प्रत्येक देशाने मग ते कॅल्क्युलेट करायचं, आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड टाइमच्या पुढे आहोत का इंटरनॅशनल स्टँडर्ड टाइमच्या मागे आहोत. फॉर एक्झाम्पल भारत, बरोबर. आपण जर इथं बघितलं, आपण जर हा पोर्शन काढला इथं, तर हे 0 डिग्री रेखावत आहे आणि हे भारताचं 82.5 डिग्री रेखावत आहे. हे 0 डिग्री आणि हे 82 डिग्री 30 मिनिट किंवा ह्याला 82.5 डिग्री पूर्व म्हणा. भारताची वेळ प्रमाण वेळ पुढे असेल का जगाची प्रमाण वेळ पुढे असेल? कोण पूर्वेला आहे तो पुढं? भारत पूर्वेला का इंग्लंड पूर्वेला? भारत पूर्वेला. तर भारताची प्रमाण वेळ काय असेल? पुढे असेल. कुणाच्या प्रमाण वेळेपेक्षा? इंटरनॅशनल स्टँडर्ड टाइमच्या पूर्वे जर बघाल तर वेळेपेक्षा. किती तासांनी पूर्वेला आहेत आपण? किती तासांनी पुढे आहेत आपण? सॉरी, किती तासांनी पुढे आहेत? 5.5 तासांनी. 5.5 तास कुठून आलं? ह्या दोघांमध्ये किती रेखावृत्ताचा फरक आहे ते कॅल्क्युलेट करा. 82.5 रेखावृत्ताचा फरक आहे. 0 डिग्री आणि 82.5 किती रेखावृत्ताचा फरक? 82.5. एक रेखावृत्त पार करायला किती मिनिट? 4 मिनिट. तर 82.5 रेखावृत्त पार करायला सूर्यकिरणांना किती वेळ लागेल? मल्टिप्लाय करा. 330 मिनिट. 330 मिनिट म्हणजे किती तास? 5 तास 30 मिनिट. 330 मिनिट म्हणजे किती तास? 5 तास 30 मिनिट. आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेपेक्षा भारताची प्रमाण वेळ किती तासांनी पुढे आहे? 5.5 तासांनी पुढे आहे. भारताच्या प्रमाण वेळेपेक्षा आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ 5.5 तास माग आहे असं म्हणा. बरोबर. स्टेटमेंट काय विचारलं ते बघा. भारताची प्रमाण वेळ विचारली असेल तर ती पुढे आहे म्हणून सांगा, आणि आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ विचारली असेल तर ती भारताच्या कुठे आहे? पाठीमाग आहे, कारण ते पश्चिमेला आहेत आपल्या. किती तासांनी? 5.5 तासांनी. एवढी गोष्ट कळली? एवढा पाठ कळला? प्रमाण वेळ काय, भारताची प्रमाण वेळ काय किंवा आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ काय. आता येऊया आणखी एका गोष्टीवरती, इथल्या पार्टवरती येऊया. हा एक कन्सेप्ट आहे जिथं आयोग आणखी प्रश्न विचारायचा बाकी आहे तुम्हाला. कोण इथं? तर तुमची आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा म्हणा. बरोबर. आंतरराष्ट्रीय वार रेषा किंवा आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा म्हणजे कोण? तर 180 डिग्री रेखावृत्त. आंतरराष्ट्रीय वार रेषा किंवा आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा, इंटरनॅशनल डेट लाईन म्हणजे कोण? 180 डिग्री रेखावृत्त. जनरल कन्सेप्ट काय? 180 डिग्री रेखावृत्ताच्या एका बाजूला आणि 180 डिग्री रेखावृत्ताच्या दुसऱ्या बाजूला 2 वेगवेगळे दिवस असतात. 180 डिग्री रेखावृत्ताच्या एका बाजूला दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या बाजूला दुसरा एक वेगळा दिवस आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल ही गोष्ट समजून घ्या. मी जगाची पूर्व पश्चिम आता म्हणत नाही, माझ्या डोक्यासमोर काय फक्त तर 180 डिग्री रेखावृत्त आहे. बरोबर. हे 180 डिग्री रेखावृत्ताची ही पूर्व बाजू आहे आणि 180 डिग्री रेखावृत्ताची ही कोणती बाजू आहे? पश्चिम बाजू. मी जगाची पूर्व पश्चिम म्हणतच नाही, मी कुणाची पूर्व पश्चिम म्हणतोय? जर मी इथे थांबलो असेल तर मला हे पूर्व असेल आणि इकडे कोण असेल? पश्चिम असेल. बरोबर. आता तुमचा नवीन दिवस सुरू होतोय इथं, ह्या पोझिशनला तुमचा नवीन दिवस सुरू झाला, मानून चला सोमवार. बरोबर. सोमवार इथं सुरू झाला, हळूहळू सोमवारचे इकडे सोमवार पुढे सरकायला सुरुवात होईल. हा सोमवार पूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागाला किंवा पृथ्वीला फेरी मारून इथं येऊन संपेल ना. इथं सुरू झाला ना ह्या पोर्शनला, तर हा सगळा फेरी मारून इथं येऊन संपेल. ह्याला पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करावी लागली, किती वेळ लागेल? हा संपूर्ण सोमवार फक्त इथंच राहील का? सोमवार इथे येईल, सोमवार इथे येईल, सोमवार इथे येईल, सोमवार इथे येईल, सोमवार इथे पण येईल. बरोबर. हा इथं सुरू झालेला सोमवार इथं येऊन संपेल, किती तासांनी संपेल? 24 तासांनी. हा सोमवार इथं येऊन संपणार असेल तर ही वेळ इथं तशीच राहील का? ही वेळ पुढे सरकेल ना. जर सोमवार इकडं संपणार असेल तर इकडं कोण सुरू व्हायला पाहिजे? मंगळवार. हा मंगळवार सुरू झालेला इथला मंगळवार इथं येऊन संपणार असेल आणि इथं मंगळवार येऊन जर संपणार असेल तर इकडं कोण सुरू व्हायला पाहिजे? बुधवार सुरू व्हायला पाहिजे ना. कारण 180 डिग्री रेखावृत्ताची पूर्व बाजू आणि 180 डिग्री रेखावृत्ताची पश्चिम बाजू यांच्यामध्ये किती तासाचा फरक आहे? 24 तासाचा फरक आहे. बरोबर. वेळ एक्झॅक्टली सेम राहते. वेळ एक्झॅक्टली सेम राहते. ही गोष्ट नीट बघा.
इकडे जर सकाळचे 6 वाजले असतील, बरोबर, सोमवारी सकाळचे 6 वाजले असतील, तर इकडेही तुम्हाला सकाळचे काय वाजलेले दिसतील, 6च वाजलेले दिसतील. फक्त काय वेगळं असेल, वार वेगळा असेल आणि डेट वेगळी असेल. म्हणून ही आंतरराष्ट्रीय वेळ रेषा नाहीये, नाव नीट बघा, आंतरराष्ट्रीय वार रेषा किंवा दिनांक रेषा आहे. काय बदलतं दोन साईडला, वार बदलतो. काय बदलतं दोन साईडला, डेट बदलते, वेळ नाही बदलत, वेळ एक्झॅक्टली सेम राहते. इकडे जर सायंकाळचे 6 वाजले असतील तर इकडे सुद्धा सायंकाळचे 6, इकडे जर रात्रीचे 10 वाजले असतील तर इकडे सुद्धा रात्रीचे 10. ह्या भागामध्ये फक्त काय बदललेला असतो, दिवस बदललेला असतो, डेट बदललेली असते. आणि हे कुठं होतं, हे फक्त आणि फक्त 180 डिग्री रेखावृत्तालाच होतं. हे कुठं होतं, 180 डिग्री रेखावृत्ताच्या दोन बाजूला दोन वेगवेगळे दिवस, दोन वेगवेगळे वार असतात. म्हणून 180 डिग्री रेखावृत्ताला काय म्हणतात, आंतरराष्ट्रीय वार रेषा, इंटरनॅशनल डेट लाईन म्हणतात, दिनांक रेषा म्हणा. पण हे 180 डिग्री रेखावृत्त जर एखाद्या देशातून गेलं तर, समजा भारत आहे आणि भारतातून 180 डिग्री रेखावृत्त गेलं, भारताचा अर्धा भाग रविवारमध्ये, अर्धा भाग सोमवारमध्ये, भारताचा अर्धा भाग रविवारमध्ये, अर्धा भाग सोमवारमध्ये, असं जमेल का? एकाच देशात ऍट ए टाइम 2 दिवस चालू आहेत, बरोबर. माणूस त्याला पुण्यातून गेलं, आपल्या बिल्डिंगच्या बाहेर रोड आहे ना, या रोडवरून 180 डिग्री रेखावृत्त गेले. पलीकडची लोक आहेत रविवारमध्ये, आपण आहेत सोमवारमध्ये. आपण सोमवारचा क्लास घेतोय, ते रविवारचा चहा पितात 5 वाजताचा, 6 वाजताचा. जमेल का? नाही. 180 डिग्री रेखावृत्त जर जमिनीवरून गेलं तर ते कन्फ्युजन क्रिएट करेल की कोणत्या बाजूला दिवस आहे. प्रत्येक वेळेस 180 डिग्री रेखावृत्त पार केले की तुम्हाला घड्याळ बदलावी लागेल, पुढे आणखी अर्ध्या तासाने वापस आला की पुन्हा घड्याळ बदलावी लागेल आणि कन्फ्युजन क्रिएट व्हायला सुरुवात. त्याच्यामुळं 180 डिग्री रेखावृत्त जेवढं जास्तीत जास्त कुठून नेण्याचा प्रयत्न केलाय, समुद्रातून नेण्याचा प्रयत्न केलाय. भलेही आज एखाद्या बेटावरती मानवी वसाहत नाही, पण भविष्यात मानवी वसाहत निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे ते जेवढं जमीन टाळता येईल तेवढ्या जमिनीचं समुद्रातून नेले. का? माणूस किती प्रगत झाला तर भर समुद्रात शहर गाव वसवू शकत नाही, समुद्रावरती घर बांधायची आणखी त्याची क्षमता नाही, बरोबर. आणि पुढचे तर काही वर्ष तरी आणखी ते काही येणार नाही. आल्यावरती कन्फ्युजन काय तर नवीन तयार करतील. पण हे 180 डिग्री रेखावृत्त मॅक्झिमम थोडस टिल्ट केलंय आणि इथं जे जमिनीवरून नेले. का? इथं तुम्ही किती प्रयत्न केला तरी मानवी वसाहत निर्माण होऊ शकत नाही. तो दक्षिण ध्रुवाचा भाग आहे, उत्तर ध्रुवावरती तर जमीनच नाही, तो भाग समुद्रातच आहे. दक्षिण ध्रुव जमिनीवरती आहे, पण इथेही मानवी वसाहत निर्माण करणं शक्य नाही, कारण तापमान, वातावरण तेवढं तुम्हाला सुटेबल नाही. म्हणून 180 डिग्री रेखा तर सरळ न दिसता तुम्हाला काय दिसतंय, 180 डिग्री रेखा तर थोडंसं कर्व दिसतंय, झुकलेलं दिसतंय. त्याचं कारण कोण? कारण ह्याच्या एका बाजूला एक दिवस आहे, दुसऱ्या बाजूला दुसरा दिवस आहे. आता नीट बघा, जर नवीन दिवस इकडे सुरू होत असेल सोमवार, आणि हा सोमवार फिरून इथं येऊन संपणार असेल, इकडं सोमवार संपणार असेल तर इकडं कोण सुरू व्हायला पाहिजे? मंगळवार सुरू व्हायला पाहिजे. हा मंगळवार सुरू झाला आणि हा मंगळवार फिरून इथं येऊन संपेपर्यंत जर इथं मंगळवार येऊन संपणार असेल तर इकडं कोण सुरू व्हायला पाहिजे? बुधवार सुरू व्हायला पाहिजे, बरोबर. आता 2 नियम तयार केले. काही लोक ही आंतरराष्ट्रीय वार रेषा क्रॉस करून पूर्व पश्चिम प्रवास करतीलच. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथं आहात आणि तुम्ही आत्ता सोमवारमध्ये आहात किंवा तुम्ही बुधवारमध्ये आहात. 1 तास प्रवास केला, आंतरराष्ट्रीय वार रेषा क्रॉस केली आणि तुम्ही इथं पोहोचलात, तर तुम्ही कोणत्या वारमध्ये पोहोचाल? मंगळवारमध्ये पोहोचाल, बरोबर. लोक मंगळवारमध्ये काम करतायत, तुम्ही बुधवारमध्ये काम करतायत. हे कन्फ्युजन होऊ नये आणि तिथे गेल्यावर तुम्हाला लोकांना विचारायची वेळ येऊ नये की कोणता दिवस चालू आहे, कोणता वार चालू आहे, बरोबर. आंतरराष्ट्रीय वार रेषा क्रॉस करून तुम्ही पुढे आलात पूर्वेकडं, आंतरराष्ट्रीय वार रेषा क्रॉस करून तुम्ही पूर्वेकडे आलात, तुम्ही तुमच्याकडे 1 दिवस मागचा घ्यायचा. तुम्ही इथं होतात ना आत्ता, 1 तास क्रॉस करून पुढे आलात, इथं आलात तुम्ही, बरोबर. तुमच्याकडे काय चालू होता? बुधवार. तुम्ही 1 तास क्रॉस करून पूर्वेकडे आलात, तुम्ही कुणालाच विचारायची गरज नाही, तुम्ही तुमच्याकडे काय सेट करायचा? मंगळवार सेट करायचा, बरोबर. आंतरराष्ट्रीय वार रेषा क्रॉस करून तुम्ही पश्चिमेकडे आलात, पूर्वेकडून पश्चिमेकडे आलात, इकडे मंगळवार होता, इकडे आल्यावर तुम्हाला विचारायची गरज नाही, तुम्ही तुमच्याकडे 1 दिवस पुढचा घ्यायचा. काय चालू असेल? बुधवार चालू असेल. काय चालू असेल तर बुधवार. पूर्वेकडे गेलात तर 1 दिवस मागचा घ्या, पश्चिमेकडे आलात तर 1 दिवस पुढचा घ्या. हे स्टेटमेंट वाईज विचारलं जाईल तुम्हाला, विधानांच्या स्वरूपात विचारलं जाईल. हे जर विचारणार असेल ना, तर आंतरराष्ट्रीय वार रेषेबद्दल कोणती विधानं योग्य आहेत किंवा कोणती विधानं अयोग्य आहेत ही गोष्ट सांगा, तर ही गोष्ट तुम्हाला स्टेटमेंट वाईज. पूर्वेकडे जाताना 1 दिवस पाठीमागचा आणि पश्चिमेकडे येताना 1 दिवस मागचा. फक्त कंडिशन काय? आंतरराष्ट्रीय वार रेषा क्रॉस करणं गरजेचं आहे.
तुम्ही निघालात इथून आणि इथेच येऊन थांबलात, तुम्हाला लागू होणार नाही. पश्चिमेकडून पूर्वेकडे आलात, रेषा क्रॉस करून पूर्वेकडे गेलात तरच लागू होईल, किंवा रेषा क्रॉस करून पश्चिमेकडे आलात तरच लागू होईल. बरोबर, एवढी गोष्ट कळली. आता नीट बघा, त्यांनी एक मगाशी प्रश्न विचारला होता 2020च्या प्रिलिम्सला. काय प्रश्न होता बघा एकदा. भारतात सोडवता येतं का बघा. दुपारचे 12 वाजले. ए, ग्रीनिच वरती किती वाजले असतील. बी, आंतरराष्ट्रीय वार रेषेवरती किती वाजले असतील. भारतात दुपारचे 12 वाजले, तर ग्रीनिच वरती किती आणि आंतरराष्ट्रीय वार रेषेवरती किती. सिंपल. तोंडी कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला पेन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही. ग्रीनिच वरचं काढायचं म्हणजे तुम्हाला भारतापासून पश्चिमेकडे यायचंय. पश्चिमेकडे यायचं म्हणजे किती तास. 5.5 तास. 12, 11, 10, 9, 8, 7. 5 तास आलात, अर्धा तास मागे या. 6.5. ग्रीनिच वरती एचं उत्तर काय असेल. सकाळी 6:30 वाजले असतील. वारेषा, वारेषा ग्रीनिच म्हणजे किती 0, आणि हे किती 180. ग्रीनिच म्हणजे किती 0, वारेषा म्हणजे किती 180. दोघांमध्ये किती रेखात 180 रेखात. 180 म्हणजे किती तासांचा फरक. 12 तासांचा फरक. जर इथं सकाळचे 6:30 वाजले असतील तर इथं काय वाजायला पाहिजेत. सायंकाळचे 6:30. सिंपल. काय असेल तर सायंकाळचे 6:30. फक्त तास कॅल्क्युलेट करा, दोघांमध्ये किती तास आहेत. बरोबर. भारतावरून कॅल्क्युलेट करू नका की 180 वरती किती वाजलेत. बऱ्याच लोकांनी भारतावरून कॅल्क्युलेट केलं की 180 वरती किती वाजले पाहिजेत. त्यांना लॉजिक हे अपेक्षित नव्हतं. त्यांना लॉजिक काय होतं. ग्रीनिच वरची वेळ मिळाली ना तुम्हाला 6:30. 0 ते 180 12 तासाचा फरक. बरोबर. 12 तास म्हणजे इथं सकाळचे 6:30 असतील, तर 12 तास म्हणजे किती सायंकाळचे 6:30 असतील. किती असतील तर सायंकाळचे 6:30. एवढ्याच गोष्टी अपेक्षित होत्या. विदिन 1 मिनिट ह्याचं उत्तर निघालं असतं. बरोबर. बरीच लोक काय केली, ग्रीनिच वरचा काढला, भारतात दिलेला होता, भारतातून 180 कडे गेली. 180 मायनस 82.5. बरोबर. मग ते कॅल्क्युलेशन करत बसली. मल्टिप्लाय बाय 4. एवढं करण्याशी अपेक्षित नव्हतं त्यांना, किंवा काय वगैरे. जर जीएस मध्ये असे गणित विचारले असतील छोटे छोटे, तर लक्ष करा, तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्याची फारशी गरज पडत नाही. जीएस मध्ये जर त्यांनी गणित विचारली असतील तर त्यांना काही ना काहीतरी ट्रिक्स असतील, काही ना काहीतरी त्याचे क्लू असतील. ते ट्रिक्स किंवा क्लू तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यावरून तुम्हाला तोंडी उत्तर काढता येतं. एवढी सोपी गणित असतील जीएस मध्ये. आणि जर तुम्हाला जीएस मध्ये कॅल्क्युलेशन करायची गरज पडते, ह्याचा अर्थ तुम्ही कुठेतरी रॉंग डायरेक्शनला जाऊ शकता का याचा विचार करत चला. हा पहिला पार्ट कोण असेल तर तुमचा अक्षवृत्त आणि रेखावृत्ताचा. कोण असेल तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त हा पहिला पार्ट दिसेल तुम्हाला. बरोबर. काय अडचण, काय अडचण असेल तर सांगा. जाऊ पुढे थोडस. एक छोट्या पार्ट वरती जाऊया, सोप्या पार्ट वरती, ज्याला नाव आहे पृथ्वीची गती. मोशन ऑफ द अर्थ. पृथ्वी स्थिर आहे का. नाही, ती फिरते. एक स्वतःभोवती, बरोबर, आणि दुसरा सूर्याभोवती. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्याला तुम्ही काय म्हणता. परिवलन म्हणा, रोटेशन म्हणा. बरोबर. काय म्हणाल, परिवलन म्हणा किंवा रोटेशन. सूर्याभोवती फिरते, परिभ्रमण, रिव्होल्यूशन. काय असेल रिव्होल्यूशन. एवढे 2 बेसिक गोष्टी. आत्ता कुठे जाणार आहेत तर ह्या सोप्या भागाकडे जाणार आहेत. आत्ता कुठे जाणार आहेत तर ह्या सोप्या भागाकडे जाणार आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरते तर काय करते, परिवलन करते. ही गोष्ट नीट बघा. परिवलन किंवा रोटेशन. पृथ्वी स्वतःभोवती फिरते तर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग सगळीकडे सारखा का सगळीकडे वेगवेगळा.
पृथ्वी स्वतःभोवती फिरते, विषुववृत्त ते ध्रुव सगळीकडे वेग सारखाच का वेगवेगळा? हे माहिती आहे ना तुम्हाला? पश्चिमेकडून कुठे फिरते? पूर्वेकडे फिरते. एवढा सोपा प्रश्न आहे 2016 राज्यसेवा प्रिलिम्सला. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, वेस्ट टू ईस्ट डायरेक्शन मध्ये फिरते. दुसरा प्रश्न आहे, फिरताना तिचा स्पीड सगळीकडे सारखाच असतो का वेगवेगळा असतो? सारखाच. सारखाच. आता नीट बघा, एक व्यक्ती, तुम्ही आहात ए विषुववृत्तावरती, तुमचा मित्र आहे बी कर्कवृत्तावरती, तुमचा मित्र आहे सी आर्टिक वृत्तावरती आणि तुमचा मित्र आहे डी ध्रुवावरती. ह्या प्रत्येकासाठी दिवस किती तासांचा असेल? ए साठी किती तासाचा दिवस, बी साठी, सी साठी, डी साठी किती तासांचा दिवस पृथ्वीच्या पृष्ठभागावर? ए ला एक दिवस पूर्ण करायचा म्हणजे किती तास जगावं लागेल? 24 तास. बी ला एक दिवस पूर्ण करायचा म्हणजे किती तास? 8 तास, 18 तास. म्हणजे तू कर्कवृत्तावरती राहतोस तर तुझ्याकडे 18 तासाचा दिवस आहे. भारतात 18 तासाचा दिवस आहे का? दिवस लहान आहे. म्हणजे 9 तासाची रात्र, 9 तासाचा दिवस, सॉरी 18 तासाचाच. इथं सगळीकडे 24 तासाचा दिवस आहे. तुम्ही ध्रुवावरती गेलात काय, इथं आलात काय, इथं आलात काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती दिवस किती तासाचा आहे? 24 तासाचा दिवस आहे. म्हणजे प्रत्येकाची वेळ काय आहे? वेळ सारखी आहे. नीट बघा, वेळ सारखी आहे म्हणजे प्रत्येकाला दिवस किती तासाचा आहे? 24 तासाचा. पण ह्या 24 तासामध्ये विषुववृत्तावरती असणाऱ्या व्यक्तीला एक प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे, तर त्याला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल? विषुववृत्तावरती असणाऱ्या एक व्यक्तीला प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे तर त्याला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल? 40,077 किलोमीटरचं डिस्टन्स. बरोबर. किती? कारण विषुववृत्त किती लांब आहे? 40,077 किलोमीटरचं आहे ना. कर्कवृत्तावरती राऊंड फिगर मध्ये 36,000 किलोमीटरचा. आर्टिक वृत्तावरती 16,000 आणि ध्रुवावरती 0 किलोमीटरचं डिस्टन्स. प्रत्येकाला ट्रॅव्हल करण्याचं डिस्टन्स सेम आहे का वेगवेगळं आहे? वेगवेगळं आहे. पण प्रत्येकाचा टाइम काय आहे? सारखाच आहे. बरोबर. ए ला 24 तासात किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे? 40,000. बी ला 24 तासात डिस्टन्स किती? 36,000. सी ला 24 तासात डिस्टन्स किती? 16,000. डी ला 24 तासात डिस्टन्स किती? 0 किलोमीटर. प्रत्येकाचा टाइम सेम आहे, डिस्टन्स डिफरंट आहे, तर स्पीड काय असायला पाहिजे? बरोबर. डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम काय येईल तुम्हाला? शाळा गणित, गणित आहे ना. डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम इज इक्वल टू काय येईल? स्पीड. मग प्रत्येकाचा टाइम सेम आहे, डिस्टन्स डिफरंट आहे, तर स्पीड सुद्धा काय असेल? डिफरंट असेल. स्पीड सुद्धा काय असेल? डिफरंट असेल. का? प्रत्येकाला ट्रॅव्हल करण्याचं डिस्टन्स काय वेगवेगळं आहे. कारण विषुववृत्तावरती आहे तर त्याला एक फेरी किती तासात? 24 तासात. पण डिस्टन्स किती आहे? 40,000. दुसऱ्याला कर्कवृत्तावरती डिस्टन्स किती आहे? ह्याला जोरात पळावं लागेल ना, तरच हा 24 तासात 40,000 पार करेल. हा काय म्हणेल? अरे मला 40 नाही 36, मी थोडा स्लो जातो. बरोबर. हा काय म्हणेल? अरे मला तर 16,000 आहे, मी आणखी स्लो जातो. हा म्हणेल फिरण्याची गरजच नाही. हा काय म्हणेल? फिरण्याची गरजच नाही 24 तास. त्याच्यामुळं पृथ्वीच्या परिवलनाचा वेग सगळीकडे सारखा नाही, तो कसा आहे? वेगवेगळा आहे. वेगवेगळ्या ह्याच्यावरून दोन पुन्हा स्टेटमेंट निर्माण होतात. सर्वात जास्त कुठं असायला पाहिजे? सर्वात जास्त कुणाला पळावं लागेल? ए ला, बी ला, सी ला, डी ला? ए ला पळावं लागेल. ए कुठं आहे? विषुववृत्तावरती आहे. सर्वात जास्त कुठं असेल? विषुववृत्तावरती परिवलनाचा वेग सर्वात जास्त असेल. परिवलनाचा वेग कुठं सर्वात जास्त आहे? कुणाला स्पीडली पळावं लागेल? तर ए ला स्पीडली पळावं लागेल. विषुववृत्तावरती असणाऱ्या गोष्टीला स्पीडली पळावं लागेल. आणि सर्वात कमी कुठं? सर्वात कमी कुठं? तर सर्वात कमी ध्रुवावरती. सर्वात कमी स्पीड कुठं आहे? तर ध्रुवावरती तुम्हाला वेग सर्वात कमी दिसेल. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. कारण ह्याला सर्वात फास्ट पळायचंय, तरच 24 तासाचा 40,000 किलोमीटर पळेल. ह्याला जास्त काही पळण्याची गरज नाही. ह्याने स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घातली तरी संपला विषय. बरोबर. 0 किलोमीटर. त्याच्यामुळे स्पीड सर्वात जास्त विषुववृत्तावरती, स्पीड सर्वात कमी कुठं? तर ध्रुवावरती दिसायला सुरुवात होईल किंवा काय वगैरे. आणि पृथ्वीने ते ऍडजस्टमेंट केलंय. तुम्ही म्हणाल हा फास्ट पळतो, मग हा मागं राहतो,
मग असे वेगवेगळे तुकडे का बरं दिसत नाहीत पृथ्वीचे? बरोबर, ती स्पीड ऍडजस्टमेंट आली आहे. तुम्ही इव्हन आत्ताही जरी बॉटल फिरवली ना, तर ही बॉटल तुम्ही सर्वात जास्त कुठे फिरेल तर इथं फिरेल, इथं कमी फिरेल. हा पोर्शन जर बघितला तर स्पीड तुम्हाला इथं सर्वात जास्त दिसेल आणि इथं कमी दिसेल. त्याच्यानुसार ह्या ऍडजस्टमेंट यायला सुरुवात होतात. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. परिवलन सगळीकडे स्पीड सारखा नाही, तो वेगवेगळा आहे. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेलात तर कमी होतो, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे आलात तर स्पीड काय होतो? वाढतो. तो सर्वात जास्त विषुववृत्तावरती तर सर्वात कमी कुठं असेल? ध्रुवावरती. परिवलन काय परिणाम होतात? परिवलनाचे परिणाम काय होतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती तर काय झालं असतं? दिवस रात्र निर्माण झाले नसते. परिणाम काय होतो? पहिला परिणाम, दिवस रात्र निर्माण होतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे काय निर्माण होतं? दिवस रात्र. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळं कोरिओलिस नावाचं बल निर्माण होतं. कोरिओलिस बल, बरोबर, हे नीट लक्षात ठेवा. कोरिओलिस फोर्स, फ्रेंच शास्त्रज्ञ कोरिओलिस नावाचा, त्यांनी हे शोधून काढलं. त्याच्यामुळे त्याला नाव दिलं कोरिओलिस बल म्हणून. बरोबर, हे दिसतं का? हे दिसत नाही, पण हे काम करतं का? तर यस. ह्याला स्युडो फोर्स म्हणतात. ह्याला काय म्हणतात? स्युडो फोर्स म्हणतात. कोरिओलिस बल कुणावरती काम करतं? हे वारे, विंड्स. दुसरी गोष्ट, सागरी प्रवाह, ओशियन करंट्स. कोण असतील तर ओशियन करंट्स, ह्यांच्यावरती काम करतं. तुमच्या आमच्यावरती काम करण्या इतकं हे प्रबळ नाहीये, इतकं स्ट्रॉंग नाहीये हे, बरोबर. पण हे काम करतं म्हणजे काय करतं नेमकं? ह्यांची डायरेक्शन बदलतं. वारे आणि तुमचे सागरी प्रवाह यांची दिशा बदलण्याचं काम कोण करतं? कोरिओलिस फोर्स करतं. काय करतं? तर कोरिओलिस फोर्स. बरोबर, मी इथे येतो. हा भारत आहे, बरोबर. भारताकडे नैऋत्य मोसमी वारे येतात. कधी? जूनमध्ये. कुठून येतात? अरबी समुद्रावरून येतात, बरोबर. हे वारे ऍक्च्युली विषुववृत्ताकडून हे सरळ वर जात असतात, सरळ वर निघालेले असतात हे वारे. पण इथं कोण काम करतं ह्यांच्यावरती? कोरिओलिस फोर्स काम करतो. कोरिओलिस फोर्स ह्या वाऱ्यांना वळवतो इकडं, ह्यांची दिशा बदलायला भाग पाडतो, बरोबर. आता हे कुठून आल्यासारखे दिसतात तुम्हाला? नैऋत्यकडून आल्यासारखे दिसतात, साऊथ वेस्ट कडून आल्यासारखे दिसतात. म्हणून ह्या वाऱ्यांना काय नाव पडलं? नैऋत्य मोसमी वारे नाव पडलं, बरोबर. कोरिओलिस फोर्स वाऱ्यांची आणि सागरी प्रवाहांची फक्त दिशा बदलतो, बाकी कुठल्या गोष्टीवरती परिणाम करत नाही. त्यांची स्पीड चेंज करत नाही ना, काहीच नाही. फक्त काय चेंज करतो? डायरेक्शन. आणि ती डायरेक्शन कशी चेंज होते? नीट बघितलं तर तुम्ही दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा. उत्तर गोलार्धात कोरिओलिस फोर्समुळं वारे किंवा सागरी प्रवाह स्वतःच्या कुठं वळतात? उजवीकडे वळवले जातात. कुठं वळवले जातात? तर स्वतःच्या उजवीकडे वळवले जातात. आणि हीच गोष्ट जर तुम्ही दक्षिण गोलार्धात आलात तर वारे किंवा सागरी प्रवाह स्वतःच्या कुठं वळवले जातात? स्वतःच्या डावीकडे वळवले जातात. हे नीट लक्षात ठेवा, हे कामाला येईल. उत्तर गोलार्धात ऑलवेज राईट साईडला, हे राईट साईडला वळलेत. नीट बघा, हे वर चालले होते सरळ, तर यांची उजवी बाजू कुठं असेल? इकडं. उजव्या बाजूला वळले तर कुठून आल्यासारखे दिसले हे तुम्हाला? नैऋत्यकडून आल्यासारखे दिसले, म्हणून नैऋत्य मोसमी वारे किंवा ईशान्य मोसमी वारे. ऋतू बदलला. वारे उन्हाळा होता तुमच्याकडं, तर दक्षिणेकडून उत्तरेकडे चालले होते. हिवाळा आला तुमच्याकडं, हिवाळा आला, वाऱ्याने दिशा बदलली, वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे यायला सुरुवात झाली, बरोबर. पुन्हा कोरिओलिस फोर्स काम करतो. कोरिओलिस फोर्स उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या वाऱ्यांना स्वतःच्या कुठं वळवतो? उजवीकडे वळवतो. ही उजवी दिशा आहे, बरोबर. आता कुठून आल्यासारखे दिसतात? हे ईशान्येकडून आल्यासारखे दिसतात, म्हणून यांना काय म्हणता तुम्ही? ईशान्य मोसमी वारे म्हणा किंवा नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणता तुम्ही, बरोबर. ह्या दिशा बदलतात कुणामुळं? कोरिओलिस फोर्समुळे. आणि कोरिओलिस फोर्स कुणामुळे निर्माण होतो? तर कोरिओलिस फोर्स निर्माण होतो तुमच्या परिवलनामुळे. दुसरी गोष्ट, हे कामाला येईल तुम्हाला. तिसरी गोष्ट, केंद्रोत्सारी बल. कोण असेल तर केंद्रोत्सारी बल, सेंट्रिफ्युगल फोर्स कोणामुळे निर्माण होतो? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जर सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण होत असेल, केंद्रोत्सारी बल निर्माण होत असेल, तर ते केंद्रोत्सारी बल गुणामुळे? पृथ्वीच्या परिवलना. साधी सिंपल गोष्ट. जत्रा यात्रा बघितल्या? गेला असा लहानपणी,
जत्रा, यात्रा, उरूस म्हणा किंवा काय वगैरे, त्याच्यामध्ये ते गोल चक्र येतं, तर मी त्याला काय म्हणता, आकाश पाळणा म्हणतो. बरोबर. आकाश पाळणा म्हणा, राट पाळणा म्हणा किंवा आणखी काय. आकाश पाळणा आतापर्यंत जेवढे ते मी बघितले तर जनरली गोलच बघितले. झिगझॅग असा अमिबाबाला कधी आकाश पाळणा मी आणखी तरी काही बघितला नाही. ज्यावेळेस आकाश पाळण्यात बसता तुम्ही, बऱ्यापैकी लोक हे बसला असाल आणि ज्यावेळेस तो फिरायला सुरुवात होतो ना, तो सेंटरला कुठेतरी टाईड केलेला असतो. ज्या बॉक्समध्ये तुम्ही बसता, तुम्ही आता खालून तुमचा बॉक्स इथं आहे आणि हा बॉक्स वर चाललाय हळूहळू, तर तुमचा बॉक्स कुठं ढकलल्याचा फील येतो तुम्हाला, बाहेर ढकलल्याचा फील येतो. ह्या आकाश पाळण्याचा सेंटर आहे इथं, सेंटर पासून तुमचा बॉक्स कुठं ढकलल्याचा फील येतो, बाहेर. सेम गोष्ट, तुम्ही इथं आलात आणि इथून तुमचा बॉक्स खाली यायला सुरुवात झाला, तर हा बॉक्स कुठं पुन्हा ढकलल्याचा फील येतो तुम्हाला, बाहेर का आतमध्ये, बाहेर ढकलल्याचा फील येतो. जो फोर्स एखाद्या वस्तूला त्याच्या सेंटर पासून दूर ढकलत असेल त्याला तुम्ही केंद्रोत्सारी फोर्स म्हणून शिकला असाल सायन्समध्ये किंवा शाळेमध्ये. सेंट्रीफ्युगल फोर्स. आकाश पाळणा गोल आहे आणि फिरतोय, पृथ्वी सुद्धा गोल आहे आणि पृथ्वी सुद्धा काय होतंय, स्वतःभोवती फिरते. त्याच्यामुळं पृथ्वी सुद्धा तिच्या पृष्ठभागावरती काय निर्माण करते, सेंट्रीफ्युगल फोर्स निर्माण करते. बरोबर. काय निर्माण करते, सेंट्रीफ्युगल फोर्स. ह्या सेंट्रीफ्युगल फोर्सचा एका ठिकाणी उल्लेख आहे. तुमच्याकडे अल्फ्रेड वेगनर नावाचा एक व्यक्ती आहे. बरोबर. त्यांनी तुम्हाला एक थेरी सांगितली, बेसिक थेरी आहे खूप, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी सांगितली त्यांनी तुम्हाला, किंवा तुमचा त्याला काय म्हणतात, भूखंड वहन सिद्धांत सांगितला. आणि त्या भूखंड वहन सिद्धांतामध्ये एका ठिकाणी ह्या सेंट्रीफ्युगल फोर्सचा उल्लेख केलाय. त्याचं म्हणणं आहे की ह्या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे भूखंड हळूहळू सेंटर पासून दूर ढकलले गेले. बरोबर. ह्याच सेंट्रीफ्युगल फोर्समुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारे जे कॉन्टिनेंट्स होते ना, भूखंडाचे तुकडे होते, हे सेंटर पासून दूर ढकलले गेले हळूहळू. बरोबर. तिथे एक उल्लेख झाला कुणाचा, तर ह्या सेंट्रीफ्युगल फोर्सचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोरियोलिस फोर्स तुम्हाला कंपल्सरी माहिती असायला पाहिजे. दिवस रात्र तुम्ही डेली अनुभवता. हे कुणाचे परिणाम आहेत हे सगळे, तर तुमच्या परिवहनाचे परिणाम आहेत. कुणाचे परिणाम आहेत, तुमच्या रोटेशनचे परिणाम आहेत. बरोबर. ठीक आहे. एवढा भाग बघूयात आज. उद्या ह्याच्या पुढच्या भागावरती जाऊया आणि डायरेक्ट पृथ्वीच्या अंतरंगाला सुरुवात करूयात, भूरूप शास्त्रवाल्या पार्टला. तुम्ही कुठलंही मटेरियल वापरा, काही फरक पडणार नाही, पण ते थोडं स्टँडर्ड असावं. आता तुम्ही कुठले कुठले पुस्तकं वाचताय मला त्याची काही म्हणजे अंदाज नाही. जनरल काय मटेरियल वाचताय तुम्ही, ह्याच्यासाठी महाराष्ट्र भारत तर नंतर आले. 11th एनसीईआरटी वाचा. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल इंग्लिशमध्ये, अदरवाईज मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन आलंय, तर तुम्ही 11th एनसीईआरटी वाचा. कशासाठी, ह्या सुरुवातीच्या बेसिक पार्टसाठी. इव्हन तुम्हाला हे वाचायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्टेट बोर्ड किंवा आधीचे जे काही एनसीईआरटी आहेत तिथेही वाचू शकता. स्टेट बोर्ड सुद्धा चांगली आली आहेत आपल्याकडची. आत्ताची जी स्टेट बोर्ड आहेत त्याच्यामध्ये ना इंडियन जॉग्रफी आहे ना महाराष्ट्र जॉग्रफी आहे, त्याच्यामध्ये हे सगळं फिजिकल जॉग्रफी दिलंय तुम्हाला. तिथूनही वाचलात तरी चालेल. किंवा तुम्हाला आता एवढे सगळे स्टेट बोर्ड वाचणं होत नसेल तर किमान तुम्ही 11th एनसीईआरटीचं पुस्तक डेफिनेटली वाचा. सध्या तरी हे पुस्तक वाचा, त्याच्यातून तुम्हाला हे बेसिक मिळेल. बरोबर. किंवा बाकी खूप काही कलरफुल पुस्तकावरती जाऊ नका, कंटेंट वाईज जा, कलर वाईज जाऊ नका. साधी जी कुठली स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे तुमच्यापैकी, तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला जी योग्य वाटतात ती वाचा. खूप कलरफुल पुस्तक आहे मग हे खूप भारी असेल असं काही नाही. सर्वसाधारण ब्लॅक अँड व्हाईट वाली पुस्तकं सुद्धा कंटेंट वाली चांगली आहेत. कंटेंट वाईज जा, कलर वाईज जाऊ नका. क्लिअर.